दशक आहेत. म्हणजे हा धरून 8 दशक अजून आपले राहिले, पण आपण 12 पूर्ण केले हेही लक्षात ठेवायला पाहिजे. या दशकाचं नाव आहे नामदशक. का लिहिलेलं आहे हे आपल्याला कळणार नाही, कारण पुढे प्रत्येक समाजाचं नाव निर्माण आहे आणि प्रत्येक समाजाचा विषय निर्माण आहे. आता पहिलं बघा, आत्मानात्म विवेक. आता विवेक आणि वैराग्य याबद्दल गेल्या 2-3 दशकात आपण बघितलेलं आहे. आत्मानात्म विवेकाची निरनिराळी नावं आहेत. पहिल्यांदा योग्य काय अयोग्य काय आपल्याला कळतं, बरोबर. नंतर तारक काय किंवा मारक काय. आता मला हे झालेलं आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, तर मला तारक काय आहे, मारक काय, बरोबर. त्यामुळे मला अल्झायमर होऊ नये, विस्मरण होऊ नये. तारक काय किंवा साधक काय आणि बाधक काय. साधक म्हणजे पॉझिटिव्ह आणि बाधक म्हणजे निगेटिव्ह. हा विवेक आहे आणि त्याप्रमाणे मी वागलं पाहिजे. आपल्याला थिअरी चांगली माहिती आहे आणि व्हॉट्सअपवर इतकी चांगली थिअरी माहीत असते, प्रत्यक्षात हे जरा पुढचं वाक्य आहे, कळतं पण वळत नाही, हे कळून सुद्धा वळत नाही. हे पुढचं वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. कळतं ना आपल्याला पण वळत नाही. हे जुना आजी आजोबांचं वाक्य झालं. आम्ही सुधारणा केलेली आहे. कळून वळून सुद्धा वळत नाही. आम्ही वळतच नाही, कळून सुद्धा वळत नाही. पण आत्मानात्म विवेक करावा. आत्म म्हणजे टिकणार आणि अनात्म म्हणजे न टिकणार. त्याला आपण इंग्रजीत परमनंट आणि टेम्पररी, शाश्वत अशाश्वत, ते खरंच टिकणार आहे ना आणि कायम टिकणार असं एकच आहे, त्याला आपण ब्रह्म म्हणतो, परब्रह्म म्हणतो. बाकी सगळ्या गोष्टी ह्या जाणार आहे. गुरु देहातला हा जाणार आहे, तो अनात्म आहे. आत्म काय तर गुरुचं चिंतन, गुरुचा प्रभाव, गुरुची शक्ती, गुरुचा मंत्र, ह्या गोष्टी टिकणार आहेत. म्हणजे गुरुच्या आधी सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम मंत्र होता, गुरु असताना सुद्धा आहे आणि गुरु गेला तरी आहे ना. महाराजांच्या बाबतीत बघा आहे ना. त्यामुळे काय की टिकणार काय आहे आणि न टिकणार काय, संपणार काय, दिसणार काय आहे लक्षात ठेवा आणि न दिसणार काय. जे दिसत न दिसत याच्याही पलीकडे असतं ही एक परिस्थिती आहे. असतच असतं म्हणजे ते दिसत. ब्रह्म दिसतं कुठे पण असतं ना. देव दिसतो कुठे पण असतो ना. तुम्ही तुमच्या श्रद्धेनं ठरवा, पण ब्रह्म तुमच्या श्रद्धेनं ठरवायला मोताद नाही. आपण म्हणतो ना तसं तुम्ही ठरवलं नाही, तुम्ही देव मानला नाही म्हणून काय देवाचं काय बिघडणार आहे, काही बिघडणार नाही. पण ब्रह्म असतच असतं हे लक्षात ठेवा. बाकी दिसतं ते तसं नसतं, हा आपला अनुभव आहे. जे नसतं ते नासतं सुद्धा. नासतं म्हणजे न असतं. आपण म्हणतो न असतं. काल आहे तसं आज नाही, आज आहे तसं उद्या नाही आणि क्षणाक्षणाला बदलत असतं. आपलं जीवन, आपला देह याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पण आपल्याला हे पटत नाही. आपल्याला देह हा अमर आहे असं वाटतं. मी स्वतः चिरंजीव आहे असं वाटतं. मी चिरंजीव कुठल्या रूपात आहे तर कीर्ती रूपात आहे. कारण समर्थानं जाऊन 300-350 वर्ष झाली गेली, आपण अजून त्यांचं वाचतोय. म्हणजे त्यांचे विचार आहेत. जाताना त्यांनी सांगितलं ना तेच आपल्या बाबतीतही खरं आहे. उरलेल्या दिवसात मना चंदनासारखे का जिजावे, मरावे तरी कीर्ती रूपी उरावे. हा कीर्ती तुम्ही सगळ्या जगाला कशाला कीर्ती. तुमच्या घरातली वावराणी जरी सांगत राहिली की आमच्या घरातले जे आई बाई आणि बाबा होते ना ते म्हणत होते. अनेक वेळा त्यांनी मला मदत केली. मला काय हवं असायचं ते मी मागण्यापूर्वी त्यांना कळायचं. एवढं तरी राहू दे की आपल्या नंतर ती जगणाऱ्या 4-5 जणांना सांगणारे ही कीर्ती काय करतात. विश्वकीर्ती वगैरे असं काही अर्थ नाही करतात. मरावाच्या मेल्यानंतर लगेच 12व्या दिवसापर्यंत लोक लक्षात ठेवतात. 12वा दिवस झाला की वर्ष श्राद्धाला गुरुजीच आठवण करून देतात. माझ्या डायरीप्रमाणे तुमचं आता वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. अरे हो लिव्ह नको का टाकायला. लिव्ह टाकायची असते अशा वेळेला, घ्यायची नसते, टाकायची असते. ते सगळंच विचित्र झालेलं आहे. संपणारं काय जे दिसतं ते सगळं संपणार आहे. पहिली गोष्ट आता मन मला दिसत नाही पण माझ्याबरोबर मन जाणार आहे, माझ्याबरोबर माझी बुद्धी जाणार आहे. पण माझ्या मनातल्या भावना आणि त्या भावनांचा आविष्कार म्हणून एखादं मी अनाथालय काढलं. ठीक आहे का. अनाथालयही जाईल, तेही दिसणार आहे
अनाथालयाचं बोर्ड, अनाथालयाची व्यवस्थापिका, अनाथालयाचं सगळं हे सगळं नष्ट होणार आहे. पण मी अनाथालय काढलं, माझ्या चित्तेबरोबर माझं मन गेलं, माझी बुद्धी गेली, माझी स्मृती गेली, सगळं गेलं. कर्म होईल म्हणतात ना, कर्म होईल. आणि कर्म पुढच्या जन्माला तुला साथ देतं आणि त्याचं प्रारब्ध म्हणतं. आता आतापर्यंत जे प्रारब्ध या जन्मात मी भोगायला आलेलो आहे तेवढंच मी भोगणार आहे. लक्षात ठेवा, या जन्मात केलेलं मी पुढे भोगणार आहे. पुढे म्हणजे पुढच्या जन्मात का, ते तुम्ही ज्याप्रमाणे बीज रोवाल त्याप्रमाणे चांगलं बीज रोवलं तर पुण्य सुद्धा बऱ्याच वेळेला उशिरा आले. आपण त्या अक्रोडचं झाड लावणाऱ्या म्हाताऱ्याची गोष्ट बघितलं. तो अक्रोडचं झाड वयाच्या 80व्या वर्षी लावलं. ज्या अक्रोडाला 60, 80, 100 वर्षांनी फळं लागतात. आणि चांगलं काम आहे हे जे तो पुण्यकर्म करतोय त्याचं फळ नंतर मिळेल, त्याला मिळणार नाही, पण त्याचे नातू म्हणेल की आजोबांनी लावलेल्या झाडाचं फळ आम्ही खातोय, ते पुण्य आहे. पाप तर काय, मरायच्या आधी तुम्ही एखादा खून केला, विषप्रयोग, तर तुम्हाला ते भोगण्यासाठी लगेच काय येणार आहे. हे बीजच असं आहे की त्याचा वृक्ष होईतोपर्यंत वेळ लागणार आहे. साधी जी कर्म असतात ना, उदाहरणार्थ भात लावलं, काही भात 90 दिवसात, काही 120 दिवसात, काही 180 दिवसात, 6 महिन्यात, पण त्या भात येतच. साधं कर्म आहे. मला भूक लागलेली आहे, मी अन्न खाल्लं, माझं पोट भरलं, बरोबर ना, ते साधं कर्म आहे. मी अभ्यास करायला लागलो, जून पासून सुरुवात केली, एप्रिलमध्ये परीक्षा दिली, मे मध्ये रिझल्ट लागला. हे जून मधलं कर्म होतं, परीक्षा ही टेस्ट होती त्याची, आणि लगेच मला त्याचा रिझल्ट लागला. म्हणजे अशी बरीच कर्म असतात की जी वरच्या जमिनीत लागतात आणि लगेच वरचे. आपण नवरात्राला नाही का ते बी पेरतो, काही जण हलवाचं पेरतात, काही जण अळसांडी वगैरे पेरतात, काही करतात. ती येतात ना, तिसऱ्या दिवशी ते वर येतात आणि 10व्या दिवशीपर्यंत बरं एवढं वाढलेलं असतं नवरात्रात, माहित आहे ना, हे कर्म आहे. काही नारळ लावला तर ते वर यायलाच वेळ लागतो, त्याला 8-8 वर्षांनी फळं लागतं. आंब्याचं वगैरे तसंच आहे. म्हणून मी बीज जे पेरतो, चांगलं किंवा वाईट, लक्षात ठेवा, त्याच्यावर त्याचं जे फळ आहे, चांगल्याचं फळ सुख, पुण्य, वाईट आहे ते पाप आहे, म्हणून त्याचं फळ दुःख, ते उघड आहे. आता या जन्मात मी कर्म केले त्याचं प्रारब्ध होतं संचित. त्या संचिताची जी बीज पक्व व्हायला म्हणजे पिकायला गेली असतात ती घेऊन मी पुढचा जन्म घेतो. प्रारब्ध या शब्दाचा अर्थ काय की आता ही बीज मी जन्मलो त्यावेळेला एक्स पाप आणि वाय पुण्य, एवढं दुःख आणि एवढं सुख घेऊनच मी जन्माला, आणि ते संपल्याशिवाय मी 100व्या मजल्यावरून पडलो तरी मरणार नाही. आणि जर संपलं असेल तर पहिल्या मजल्यावरून पडण्यापूर्वीच मरेल. हेही तितकंच करायचं. एकही श्वास जास्त तुम्हाला मिळत नाही. तुम्ही जर प्राणायाम करून घेतले तर ते तुमच्या ह्याच्यात दिलेलंच आहे. म्हणून जी वेळ ठरलेली आहे ज्या पद्धतीनं आपण मरणार आहोत जे काही ठरलेलं आहे तर त्याच्या अलीकडे घ्या ना. म्हणजे समजा एखादा माणूस पणजीला 11:05 मरणार आहे एका अपघातात, तर 11:04 त्याला पणजीला पोचायला नको का? नाही तर मरेल कसा? मग 11:04 पोहोचत 10:30 त्याला मोक्षावरून निघायला नको का? बरोबर. मग सवयला शिवलीला राहत असेल तर 10ला शिवून निघायला नको का? मग असं करत करत या तो जर 4 वर्षांनी मरत नसेल तर मागे हे नको का करायला, हे नको का, हे नको का, आत्ता आपण करतोय ते इथपर्यंत ते मागे येतं. म्हणून प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास, प्रत्येक प्राण त्याच्यावर काहीतरी मुद्रा प्रिंट केलेली असते. ती मुद्रा प्रारब्धाची असते. ती बदलता येते का? नाही. कोणालाही नाही, ना महाराजांना ना देवांना, कुणालाही बदलता आलेली नाही. तो बदलता काय येतं त्याचं फळ स्वीकारणं इथे मी स्वतंत्र आहे. हे अगदी लक्षात घ्या की मी अभ्यास केला नाही, नापास झालो, ही 3री वेळ नापास होण्याची, तर आता मी ठीक आहे पुढच्या वेळेला अजून एकदाच परीक्षेला बसणार, भरपूर अभ्यास करणार, पास होणार, इथे मी स्वतंत्र आहे. आणि नाहीतर आत्महत्या करणार. म्हणजे प्रारब्धात काय लिहिलंय हे त्याप्रमाणे घडत असलं तरी ते घडताना मी माझी मनस्थिती कशी ठेवायची इथे मी स्वतंत्र आहे. आता एखादा रोग झाला आणि मी बेड रिडन आहे, तर बेड रिडन माणसं सुद्धा एवढी आनंदात असतात की डॉक्टर विचारतात पेशंट कोणते, कारण पेशंट आनंदात आहे. बाकीचेच लोक आहे, आता बेड रिडन आहे म्हणल्यानंतर तो पेशंट हे डॉक्टरला कळतं,
तो एवढा आनंदात असतो, सेलिब्रेट करत असतो. मला माहित आहे 1-2 महिने माझं आयुष्य राहिलेलं आहे, ते मी नाम घेत जगणार आहे, कारण मी दुसऱ्यासाठी आता काही करू शकत नाही. पण माझी इस्टेट आहे, मृत्यूपत्र आहे, मी रिवाईज करू शकतो की मला त्या संस्थेनी मदत केलेली आहे स्थिर होण्यासाठी. त्या संस्थेला थोडे पैसे करू शकतो, शेवट करेल, चांगलं काम झोपून सुद्धा करू शकतो. हे चांगलं कर्म आहे. आपल्या चांगल्या कर्माचं जे सुख, हे पुण्य आहे, ते त्याला लगेच मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतो की तुम्ही कधीही असं समजू नका की आपण करतोय ते करण्यात आपण स्वतंत्र आहोत, नाही, ते भोगण्यात आपण स्वतंत्र आहोत. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्हाला कर्माचे तुमच्या भोग, प्रारब्धाचे भोग भोगलेच पाहिजे, पण ते भोगताना ते भोग असून नसल्यासारखे केले तर काय वेगळं. असून नसल्यासारखे, आता सुम्म म्हणतो ना, राजू म्हणतो आपण, राजू जर पूर्ण जळला खाली ठेवतो तर त्याचा पीळ असतो, तो राखेत सुद्धा दिसतो, बरोबर. पण ते राख आहे ना, असे भोग मी तुमच्याकडून भोगून घेईन, तो राजू मी जाळून टाकेन आणि तुम्हाला तो हे आहे तेवढाच फक्त काही आकार त्याचा आहे का तो भोगावा लागेल. त्याचा जो प्रकार आहे, इंटेन्सिटी, ती मी तुम्हाला भोगू देणार नाही. हे महत्वाचं तत्व. पण आत्मानात्म विवेक मध्ये पहिली गोष्ट ठरवायची, टिकणारं काय आणि न टिकणारं काय. माझ्या बायकोत आणि माझ्या नवऱ्यात सुरुवात करूया. माझ्या बायकोचं रूप नक्कीच टिकणार नाहीये, तसंच माझंही न टिकणार, अगदी बरोबर. त्याच्यानंतर पण माझ्या बायकोच्या अंगातले गुण ते टिकणार आहे. आता माझ्या अंगात सुद्धा खूप गुण होते, पण मला व्यसन लागलं, ते दुर्गुणात रूपांतर झालं, हेही एक बदलच आहे ना. पण जे टिकणार आहे ते दिसणार नाहीये. इनव्हिजिबल, व्हॉट इज इनव्हिजिबल इज परमनंट असं म्हणायला हरकत नाही. पण लक्षात, देवातलं देवत्व परमनंट आहे. पंढरपूरचा पांडुरंगाची मूर्ती परमनंट नाही. मला इतिहास माहित नाही, पण 700 वर्षाच्या काळात एकदा ती बदलली असते, कोणाला माहित आहे, बदलली असते. पण त्याच्यातलं पांडुरंग पण, त्याच्यातला देव, देवत्व हे अमूर्त आहे आणि ते टिकणार आहे. म्हणजे मी स्वीकारलं काय पाहिजे, अरे पांडुरंगाला ते अभिनय पडले नाही चेहऱ्याला, त्याचा विचित्र दिसतो, बरोबर आहे, दिसतो. त्याचे पाय वळले, इतक्या लोकांनी डोकं आपटल्यामुळे पाय झिरलेले आहेत, बरोबर, ते झिरलेले आहेत, मूर्तीचे लक्षात ठेवा. पांडुरंग झिरलेला नाही आहे, आणि जो झिरतो तो मरतो ना, तेव्हा संपून जातो. पांडुरंग झिरणार नाही, पांडुरंगाची मूर्ती झिरेल, पांडुरंगाची मूर्ती भंगी आहे, तिला तरे लागेल. मग आपण म्हणतो ना की पुनर्प्रतिष्ठापना ती करावी लागते. आपल्या हे शेजारचे जे विठ्ठल मंदिर आहे, पुनर्प्रतिष्ठापना झाली काही वर्षांपूर्वी, म्हणजे मूर्ती जुनी होते. मग भटजी किंवा कुणीतरी सांगतात ही मूर्ती आता पूजा न करण्यासारखी झालेली आहे, उगीच कशाला आवश्यक होऊन आपण ही ठेवूया किंवा इथं विसर्जन करूया. एक गंमत तुम्हाला सांगतो. राधा गोविंदाचं मंदिर आहे कुठे दक्षिणेश्वर, म्हणजे अनेक मंदिरं स्थापन केली त्या राणी रासमणीने, आणि मुख्य काली मंदिर. तिच्या काली मंदिराचे पुजारी कोण होते, रामकडे. एकदा राधा मंदिराचा जो पुजारी होता ती मूर्ती मातीची होती आणि ती फुटली, त्याच्यातून पडले हात फुटला, सगळेजण म्हणजे अपशकुन झाला. आता ही मूर्ती गंगेत विसर्जन केली पाहिजे, नवीन मूर्ती स्थापन केली. ती म्हणाली राणी रासमणीची रामकृष्णांवर श्रद्धा होती, देवासारखी श्रद्धा होती. ती म्हणाली ते सांगतील त्याप्रमाणे मी करणार. त्यावेळेला ती नेहमीच जायची, की तिच्याबरोबर तिचे जावई असायचे, तिच्या मोठ्या प्रॉपर्टीचे ट्रस्टी होते. ती स्वतः विधवा होते, मजूर बाबू ते मजूर बाबूही गेले, जावई होता ना. तर ते म्हणाले या जावयाचा हात पायऱ्यावरून घसरून मोडला, विसर्जन करणार जावयाचं. पहिला शब्द नाही, मग काय करशील तू, हॉस्पिटलमध्ये जाईल, ते प्लास्टरमध्ये घालेल, मग दे ना मला ती मूर्ती, मी चांगल्या मूर्ती बनवतो, मी त्याचा हात दुरुस्त करतो. दुरुस्त हा शब्द आहे, विल रिपेअर. मूर्ती आहे ना ती, वस्तू आहे ती, पण तुमच्या मनात कायम राहील म्हणून तुम्ही नवीन मूर्ती आणा, पण ही मूर्ती ठेवा. आजही तुम्ही त्या राधा गोविंदाच्या मंदिरात गेला तर कोपऱ्यात ही मूर्ती ठेवलेली आहे. म्हणून जसं तुझ्या जावयाचं तू विसर्जन करणार नाही, तुझ्या जावया इतका सुद्धा हा गोविंद तुला जिवंत वाटत नाही का, हा प्रश्न आपल्याला विचारल्यानंतर खरं म्हणजे आपल्याला वाटत नाही. पण हा प्रश्नच असा आहे, वाटत नाही का, हो वाटतो तर माझ्या जावयापेक्षा जास्त मला हे उत्तर झालं. प्रत्यक्षात काही नाही, खरंच काही नाही. मला हे महाराज आहेत ना ते चित्र वाटतं, आणि त्याच्यावर एक मोठी चांगली कास आहे. काय बिघडलं की ते दळार बसला म्हणून,
काय बिघडलं की ते काहीतरी काळं लागलं म्हणून काचेवर लागलंय, महाराजांना कुठे लागलंय? आणि जर महाराजांच्या चित्राला जर काही लागलं तर मी फिलॉसॉफी सांगणार, शेवटी चित्र म्हणजे महाराज कुठे हे कळतं ना तुला. चित्र म्हणजे जर महाराज नाहीये, महाराज चित्रापेक्षा कुठेतरी सूक्ष्म आणि श्रेष्ठ आहे, तर त्या महाराजांची पूजा कर. उद्या आपण सकाळी जी काकड आरती करणार आहोत 6:30ला, जमवान महिन्यातून एक रविवार 6:30 ते साधारणतः काकड आरती करूया, त्याच्यानंतर एक ध्यान करूया आणि एक तासभर आपण इथे राहूया. आठवड्यातला एक दिवस म्हणजे महिन्यातला एक दिवस सकाळी तासभर आपल्या सद्गुरूंसमोर येऊया. गेल्या वेळेला मी आलो तो अनुभव घेऊन तुम्हाला सांगते, खूप आनंद झाला. काकड आरतीचा एक निराळा आनंद असतो. तर मुद्दा काय माझा की तो काकड आरतीचा आनंद, काकड आरतीचे शब्द, त्या शब्दाचा अर्थ आणि भाव म्हणजे भावार्थ इतर आरतीपेक्षा निराळे आहे. आणि तोच काकड आरतीचा विषय. काकड आरती आत नेणारी आहे, काकड आरती अमूर्ताचं सांगणारी आहे. उद्या आपण ज्यावेळेला म्हणू त्यावेळेला मुद्दामच बघा जर तुम्ही आलात. म्हणून आता वाचूया. आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरून सुदृढ धडावा जेव्हा म्हणते. म्हणजे आपल्या मनात सतत पाहिजे हे टिकणारे हे न टिकणारे. म्हणजे मला त्याग करायचा असेल ना तर टिकणाऱ्याचं मी करणार नाही, न टिकणाऱ्याचं ते का. धर्मशाळेत एक साधू येत असतो, भक्ती वस्त्र घातलेला, आणि त्याच वेळेला एक गृहस्थ प्रपंचात रुतलेला काहीतरी देवाकडे मागण्यासाठी आला असतो. आंघोळ करायची जायचं, नंतर सकाळ झालेल्या जरा झोपूया. ट्रॅक्टरवर प्रवास केला. तो आल्यानंतर त्या साधूला तो पायाला स्पर्श करून नमस्कार करतो. बरोबर, साधू त्याला साष्टांग नमस्कार करतो. सगळ्या लोकांना हे विचित्र वाटतं. तर ते काय म्हणाले, मी भगवंतासाठी प्रपंचाचा त्याग केला, पण ह्यांनी प्रपंचासाठी भगवंताचा त्याग केला. ह्यांचा त्याग मोठा नाही का? माझ्या प्रपंचापेक्षा भगवंत मोठा आहे ना. मी काय प्रपंचाचा त्याग केला भगवंतासाठी, आणि प्रपंचासाठी भगवंताचा त्याग केला. त्याचा त्याग मोठा म्हणून मी त्यांना साष्टांग नमस्कार करतो. हे विचार केलं पाहिजे, कशासाठी मी त्याग करतोय, कशाची मी सेवा करतोय, कशाचा मला अभ्यास किंवा लालच आहे. प्रत्येक स्टेपला विचार केला पाहिजे, तर प्रत्येक वेळेला आपल्याला हे हवं ते नको असं असतंच. त्यामुळे काय सांगितले, आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण, त्याची आता निरूपण सावध ऐका. ते सांगितले. नाना प्रकारची शरीरे सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कौन. प्रत्येकात आत्मा आहे. म्हणजे जो व्हायरस झाला होता ना, आपण कोविड नावाला, कोरोना नावाला व्हायरस, त्याच्याती आत्मा होता, त्याच्याती परमेश्वर होता. मग परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराने असुरांचा नाही का नाश केला. आपल्यापैकी प्रत्येकात थोडा असुर आहे म्हणलं तर वाईट वाटेल आपल्याला. खरं आहे म्हणून कुणाला घाबरवलं, कुणाला एकांतात टाकलं, कुणाला मारून. त्या विषाणूमध्ये विष्णू होता हे लक्षात ठेवा. पुढे नाना प्रकारचे शरीर दृष्टीमध्ये पहा. आता आत्मा काय करतो? जीव आहे ना माझा देह, त्याच्यामध्ये माझा आत्मा असतो आणि आत्माच सगळी कार्य करतो. आत्मा डोळ्यातून पाहतो, अगदी पटेल. कारण मी झोपल्यानंतर सुद्धा मला डोळे सुद्धा बंद असतात. कान, आत्मा कानाने ऐकतो. मी झोपेत असताना माझे कान उघडे असतात पण मला ऐकू येत नाही. आणि सगळ्यात अल्टिमेट उदाहरण, प्रेताला कान असतात ऐकू येत नाही, डोळे असतात दिसत नाही, जीव असतात स्वाद कळत नाही. हे सगळी उदाहरणं दिलेली आहेत. समजलं आपण काही घेतलेली आहेत. बघा, दृष्टीमध्ये तो आत्मा पाहतो, श्रवणामध्ये म्हणजे कानामध्ये ऐकतो, रसनेमध्ये म्हणजे जिभेमध्ये स्वाद देतो, प्रत्यक्ष आता हे आपल्याला कळतं. ग्रहणामध्ये म्हणजे नाका वास येतो, सर्वांगी तो स्पर्शतो, सर्वांगाला स्पर्श, पण स्पर्श आत्मा करतो. वाचेमध्ये बोलवितो, जाणवणी शब्द. अरे नातू आईच्या पायाला, आजीच्या पायाला स्पर्श करताना बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेला ती हात फिरवते पाठीवर, त्यावेळेला हा नातू हात फिरवायला जरासा कसा तिचा स्पर्श आहे, अत्यंत राग आणि थरथरता. ते म्हणाले की माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण हीच आई काही वर्षापूर्वी अत्यंत सक्षम होती आणि आरोग्यवान होती. आयुष्य तिचं संपत आलेलं आहे, या कारणाने मला वाईट वाटतं. नातू काय करत होता? बाहेरून स्पर्श बघत होता. हा त्या स्पर्शाचा अर्थ लावत होता. कोण? वडील. आणि तो स्पर्शाचा अर्थ खूप आहे.
आईचा स्पर्श नावाचा एक लेख आगरकरांचा होता. आगरकर देव न मानणारे होते, साधू संतांना सुद्धा फार किंमत देणारे नव्हते, ते बुद्धिवादी होते. पण तरी सुद्धा म्हणाले की मी पुण्याला आलो, पुण्याला आल्यानंतर मला गुरुवेचं खायलाही मिळायचं नाही. माझ्याकडे एकच वस्त्र होतं, पंचा गुंडाळून मी घरी राहायचो आणि जे धोतर नेसून बाहेर जायचो ते या कुंटीवरून त्या कुंटीवर वाळत घालायचो, म्हणजे वाळायचं लवकर. रात्री धुतल्यानंतर मला सकाळी घालायला नको का? आणि म्हणून ते म्हणाले, त्यांचा दुसरा एक लेख आहे, धोतराचे 101 उपयोग. म्हणून म्हणाले की माझ्या इतके उपयोग कुणालाच नाही, कारण एकच धोतर मी अंतरायला वापरत होतो, कधी पांघरायला वापरत होतो, त्यांनी ते धोतराचे एक करून लोकांना चुकवत होतो. तरी बरेच त्यांनी सांगितले मला अन्न मागायला, भिक्षा मागायला, पंखा वारा घ्यायला धोतराचे किती उपयोग आहे. मला एकच धोतर होतं, उपयोगाने होतं. ज्या वेळेला मी निराश व्हायचो त्यावेळेला मी डोळे भेटायचो आणि माझ्या गावाहून मी ज्यावेळेला पुण्याला आलो शिक्षणासाठी त्यावेळेला माझ्या आईने तो थरथरता खडबडीत स्पर्श माझ्या पाठीला केला, तो मला अजून आठवतो. आणि मग मी परत सावरतो आणि नव्या जोमानात कामाला लागतो. आता हे त्याचे निरीश्वरवादी आहेत, ईश्वर वगैरे काही मानणारे नाही आहेत. आईचा स्पर्श, त्या स्पर्शातली माया किंवा त्या स्पर्शातलं वात्सल्य जाणं म्हणजे त्याचं स्मृतीत राहील. हे हा आत्मा आहे, हे लक्षात ठेवा. स्पर्श हा हात आहे, पण तो स्पर्श मला जाणवतो ना, की जाणीव हा आत्मा आहे. ते पुढे बघा, उदाहरण दिलेले सावधान आणि चंचल. आत्मा सावधान असतो, आत्मा चंचल असतो. म्हणजे मी जे म्हणून आहे किंवा मी जे म्हणून करतो, व्यक्त करतो, माझ्या आतला आत्मा करत असतो. म्हणून काय सांगितलेलं आहे, वरचा आहे तो परमात्मा, जगदामध्ये आहे तो जगदात्मा, सर्वांमध्ये आहे तो सर्वात्मा, माझ्यामध्ये आहे तो जीवात्मा. प्रत्येक जीव आहे, देह आहे, तर देहात आत्मा आहे ना, हे लक्षात ठेवा, जीवात्मा. पण आत्मा एकच आहे परमात्मा, त्याचे सगळे अंश आहेत. परमात्मा हा परम अंश आहे, पण माझा तोच अंश आहे ना. आणि एक कण जरी असला नाही, सिंधू बिंदू म्हणतो आपण की समुद्राचं पाणी किती खारट आहे याची परीक्षा करायला सगळं समुद्र आणावं लागत नाही, खरं म्हणजे एक बिंदू होतो. शीतावरून भाताची परीक्षा, एक शीत जरी बघितलं ते सगळं, आता आपण कोकणीत शीत म्हणजे भात म्हणतो, हे लक्षात एक होतो. हे जर बघितला तर शीत झालंय की नाही हे आपल्या लक्षात येतं की नाही, गंमत आहे की. म्हणून आपणावरून दुसऱ्याचं परीक्षित जावे, हे गेल्या वेळेला जे शिकलो. माझ्या आज आत्मा आहे, माझ्या आईच्या नाही का? आई थकते, पत्नी थकत नाही का? पत्नी तुझ्याबरोबरच सकाळी निघते आणि तुझ्याबरोबरच परत तुझ्याच सेक्शन मध्ये काम करते. तू म्हणतो आल्या चहा टाक, एक दिवस तुला चहा करता येतो ना, तू चांगला चहा करतो, ब्रह्मचारी असताना शिकलायस तू, एक दिवस तरी का नाही करत? नाही आज तुम्ही करा ना, मागूया, फोन करू ना, की चहा सुद्धा येतो तुमच्याकडे. मग इथं सुंदर पॅकिंग असतं, ते पॅकिंग पुढे तोपर्यंत चहा निघतो, नंतर ते पॅकिंग ठेवावं असं वाटतं. तर फारच सुद्धा एक गंमत आहे सध्या जीवन, म्हणजे आपलं मजा झालेली. जवळचं ते आपल्याला नको आहे, अगदी सहज मिळतं ते आपल्याला नको आहे. दुरून आलेलं आपल्याला पाहिजे, दुसऱ्यांनी केलेलं आपल्याला पाहिजे, आपल्याला पर्सनल टच. आता ते कोणीतरी करतो तो पर्सन असतो, पण मला माहित नाही ना, माझ्या दृष्टीने इट इज इम्पर्सनल आणि पर्सनल. घरातली माणसं पर्सन्स आहे. माझ्या त्यानं कळलं त्यांनी केलेला स्पर्श, अगदी जाता जाता धक्का लागला, का धक्का मारला असं बहीण भावाला विचारू शकते, तुला खांदामध्ये आम्ही काय करू, तो हे काही ना काही त्याच्यातही गंमत आहे. पण सांगायचंय काय की सावधान आणि चंचल चहूकडे चळवळ, आपली जी सगळी चळवळ आहे ना, आपल्याला वाटतं देह करतो. आता हा हात इथे सुद्धा जळायला लागला, तर हाताने आत्मा करतो, आत्मा सांगतो की अरे बाबा जळायला लागलाय. मग आत्मा हात उचलतो. पुढे त्यांनी तेच सांगितले, जेवणात उदाहरण दिलेलं आहे, पण वाचूच घ्या ना, सोपं आहे. एकताची काळवी सकळ इंद्रियद्वारा, तो एकच आत्मा आहे, पण सगळ्या इंद्रियाद्वारा आपली सगळी कार्य करतो. आनंद, विनोद, उद्वेग, चिंता, काया, छाया, माया, ममता, जीवित वे पावे नाना व्यथा. जीवित म्हणजे देह, देहामुळे सगळ्या व्यथा, तोची आत्मा. हे सगळं आत्माच आहे, लक्षात ठेवा. मग आत्म्याशी जर मी संधान जुळवलं, आत्मा राम आपण म्हणतो, आत्मा रामाचं स्मरण करा. बाहेरचा राम आहे तो ठीक आहे ना, तो येतो जातो, अनेकदा जन्मतो, तो कधी परशुराम होतो, कधी बलराम होतो,
तरी अयोध्येचा श्रीराम होतो. बघा ना, तुम्हाला मी खरंच सांगतो की दैवत्वाचा स्पर्श झाला ना की आपल्या आतला माणूस जागा. काल 3 ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे, आफ्रिकन प्लेयर्सचे मी मुलाखती होते. तो केशवदेव महाराज आहे ना, तो आफ्रिकेचा बॉलर, तो ऑलराऊंडर आहे, तो तरी हिंदूच आहे. गेल्यानंतर तो रडायला लागला त्या अयोध्येच्या राम मंदिरात गेल्यानंतर. तो जॉन्टी रोड्स आहे, तुला किती वेळ मी हात जोडून होतो. आय नो इन इंडिया यू ब्रीथ बाय होल्डिंग हँड, पण जस्ट फॉर अ सेकंड मी मला 10-15 मिनिटं हात जोडून बघतो. तो लँगर, जस्टिस लँगर आहे, तो म्हणतो मी केव्हा बसलो आणि माझं ध्यान लागलं कळत नाही. सगळ्यांचे फोटो आहेत. तो केशव महाराज रडतानाचा फोटो आहे, जॉन्टी रोडचा हात जोडल्यानंतरचा फोटो आहे आणि याचा फोटो बसलेला आहे. असा आहे. काय झालं? समथिंग मोर दॅन मॅग्नेटिक. कारण मॅग्नेटिक म्हणजे फिजिक्स आहे ना, मॅग्नेटिझम हे फिजिक्सचा चॅप्टर आहे ना, ते सुपर मॅग्नेटिझम आहे. इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स हे सगळं फिजिक्स आहे. हे जे स्पिरिटॉनिक्स नावाचा जो प्रकार आहे तो आपल्याला तो अनुभवायला तिथे. हा राम लला खूप चमत्कार करून राहिलेला आहे. आपण अजून 100-150 दिवस सुद्धा नाही झाले का, जानेवारीत बसलेला आहे, आता मे सुरू झालेला आहे. आणि घडवणार आहे तो मोठी लाट आहे. आणि त्या लाटेला जे विरोधी आहेत आपले, त्यांच्याकडून आपल्याला विरोध सहन करावा लागेल. पण आपली मुलं, विशेषतः आपले नातू अत्यंत तेजस्वी भारतात राहणार आहे, हे अगदी लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला मी हा मुद्दा म्हणतो कारण हा आतून आलेला मुद्दा असतो. म्हणून रामललाची मूर्ती आहे ना ती अनात्मा आहे, पण त्यातला जो रामलला आहे ना तो आत्मा आहे. त्या आत्मा जो आहे ना त्या मूर्तीतला जो देव आहे, देव, देवत्व, दिव्य, गॉड, गॉडलीनेस अँड डिव्हिनिटी, या गोष्टी कशा मूर्ती सांगावं. त्या मूर्ती कसा, कारण त्याला आकारच नाहीये, त्यांना जन्मच नाहीये. म्हणून विचार करा तुम्ही, मूर्ती जाईल, देव जाईल, शहर नष्ट होते, पण संस्कृती नावाचा जो प्रकार आहे, संस्कार नावाचा जो प्रकार आहे, मी केलेली चांगली कर्म सुद्धा कॉन्क्रीट असतात. शाळा काढली, शाळा नष्ट होईल, शाळा काढली हे कर्म आहे. तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो. अत्यंत दुष्ट असा संस्कार आहे, त्याला पश्चाताप होतो, पण तोपर्यंत त्याचा अंत जवळ आलेला असतो. तो आपल्या मुलाचा हात हातात घेतो आणि म्हणतो असं काहीतरी कर की लोक मला बरं म्हणते. बरोबर. त्यांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या नावाने एक हॉस्पिटल काढलं. लोक म्हणायला लागले की हा मुलगा किती चांगला आहे. नाही, वडिलांनी त्याला वाईट वागवलं तरी मुलालाच चांगलं म्हणायला लागले. मग त्याने हॉस्टेल काढलं. ते म्हणाले मुलगा किती चांगला आहे. हा कंजूस त्याचा बाप एक पैसा देत नव्हता, पण मुलगा म्हणतो मी जे जे करेन माझा जे जे कर होतोय, वडिलांना कोणी काही चांगलं म्हणतच नाहीये. मग त्याला जातो साधूकडे. साधू म्हणते विचित्र गोष्ट मी तुला सांगतो की कर, तुला जर वाटत असेल वडिलांची शेवटची इच्छा तुम्ही करायची तर ते तू कर. प्लेग आलेला होता आणि माणसं मरत होती. तर तो म्हणाला तू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जो माणूस घरात मेलाय त्याच्या परिचयाकडे जायचं आणि ते प्रेत कुठे फुललंय ते बघायचं, मध्यरात्रीकडे जायचं, ते प्रेत उकरायचं, खांद्यावर घेऊन त्या घराच्या अंगणात टाकायचं. आणि दुसऱ्या दिवशी वाटत होते काल मी माझ्या वडिलांना बूट माती दिली, म्हणजे परत असं अनेकांच्याकडे करायला लागलं. गावातले तरुण म्हणाले काय भूताटकी आहे की काय, आपण बघूया. म्हणून त्यांनी त्या संपूर्ण स्मशानापासून अनेकांच्या घरापर्यंत अशी साखळी तयार केली. हा अंधारात हे काम करायचा. ते काम करताना ह्याला पकडलं आणि लोक म्हणाले याच्यापेक्षा याचा बाप बरा होता, याच्यापेक्षा याचे वडील बरे होते. ते मरायला कारणीभूत रडत प्रेत आणून टाकत नव्हते आपल्या अंगणात. त्यावेळेला म्हणतो बाबा समाधान झालं ना तुमचं, आता मी माझ्या पूर्वीसारखा चांगला वागतो. ते मी केलं तुमची शेवटची इच्छा पुरी होण्यासाठी. म्हणजे मी इतकं वाईट वागायचं का. अजून उरलेलं आयुष्य आहे आपल्याला. आम्ही उरलेल्या आयुष्यात आपण खूप चांगलं वागू शकतो. दुसऱ्याला पावला पावलाला मदत करू शकतो. पावला पावलाला दुसऱ्याची सेवा करण्यासाठी संधी असलेला देश म्हणजे भारत. हे कसं रस्त्यावर गेला पावला काही काय प्लास्टिकचे बॅग आहे उचल, हे उचल, अरे पावली तुम्हाला सेवा करायची संधी आहे. तो बर्ट्रांड रसेल म्हणला आय एनवी यू इंडियन्स अँड इंडिया, यू हॅव ऑपॉर्च्युनिटी टू सर्व अदर्स ॲट एव्हरी स्टेप. तुम्ही फक्त खाली बघत नाही आणि आमची संस्था काय काम करतात, हे करूया ते करूया. पायाखाली बघा
एक संधी तुमची वाट बघते. उरलेल्या आयुष्यासाठी एवढे शिकूया, आत्म जे आहे त्याच्यावर प्रेम करूया. अनात्म जे आहे, आत्म म्हणजे आतलं, अनात्म म्हणजे बाहेरचं, कातडी बाहेरचे. आपली सगळी इंद्रिय आहेत ना, जे फोटोवर येतं ते बाहेरचं. हल्ली आपण सेल्फी वगैरे काढतो ना, आता म्हणतात आम्ही सेल्फी माझ्या हार्टची कशाला काढतो, उद्या काढशील ना ईसीजी, जर पोर्टेबल ईसीजी आलं, बघ माझं हार्ट तुझ्यासाठी कसं धडधडत आहे, हेही करू आपण. पण तरी सुद्धा एक्सटर्नलिटी ही बॉडी आहे, हार्ट आज जे धडधडत आहे ते उद्या धडधड करून संपणार आहे. प्रत्येक धडधडी बरोबर हार्ट संपतोय, आपण विचार केला पाहिजे, आनंद केला पाहिजे आपल्याला. आणि आनंद जो आहे ना तो आपल्याला नामस्मरणातूनच देणार आहे. ते लक्षात ठेवा. आपले मौजो काका जे इथे नाम सांगायचे, आज मला त्यांचा फोन आला, त्यांचं 3रं ऑपरेशन झालं. एक विचार करा, आनंद इतक्या आनंदात होते तर काही नाही म्हणलं उजी घ्यायला ते म्हणाले होणार ते, पण बुलेट द्यायचा नाही म्हणाले. आता पण त्यांनी काही दिवस राहून पुन्हा चेकअपला सांगितले, म्हणून तुला इथे यावं लागेल. त्यांना वाईट वाटत होतं, आजच्या उपासनेला त्यांना घेता येणार. विचार करा, ही तळमळ आहे ना, हीच उपासना आहे. ही आर्तता आहे, ही उत्कटता आहे, आतून काहीतरी वाटतं, ही उपासना आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळी म्हणतो की अंतरंगीची उपासना हीच उपासना आहे. बाहेरची पूजा आहे, षोडशोपचार आहे, मग त्याच्यात नैवेद्य हा आपण 56 भोग चढवा, ते सगळं बाहेरचं आहे. मूर्ती बाहेरची आहे, भटजी बाहेरचं आहे, पूजेची सगळी साधनं बाहेरची आहेत. मी करणारा पुजारी बाहेरचा आहे, पण पूजा बाहेरची नाहीये. जी पूजा आपण व्हिडिओ वगैरे घेतो ना, ती बाहेरची पूजा आहे. पूज्य भाव हा फार महत्वाचा आहे. पूज्य भाव नसेल तर ती पूजा काहीही महत्वाची नाही. पुढे बघते ती उदाहरणच आहे, सोपं आहे ते. तो येतो जातो देही वर्ततो, तो म्हणजे आत्मा. येतो देही वर्ततो म्हणजे देहात सगळं काम करतो, हसतो, रडतो, प्रस्तावतो म्हणजे पश्चात्ताप होतो, समर्थ किंवा करंटा होतो. समर्थ म्हणजे सामर्थ्यवान आणि करंटा म्हणजे दरिद्री. आत्माच चांगला, आत्माच व्यसनी, आत्माच निर्व्यसनी. हे मी व्यसनी हे मला जर कळलं आतून, आम्हाला धडा होता. चिंगी नाही, चिमणी, चिंगीचा दुसरा धडा होता, चिमणीचा धडा होता की अत्यंत चांगला कलाकार पण प्रचंड दारूचं व्यसन, मरते त्याची बायको, तर खायला प्यायला काही नाही. तर चिंगी नावाची एक मुलगी आहे, तर ती काय आहे, तर ती सांगते की आज जत्रेला आपण जाऊया. आज जत्रेला जातो, सगळे बैलगाडी घेऊन, आणि सगळेजण म्हणतात की तू पिऊ नको दारू, तू तर जत्रेत दारू प्यायची नाही तर केव्हा प्यायची. इतका दारू पितो की वळणावर त्याचं गाडी अशी हिरवते की चिंगी फेकली जाते आणि मरते. मेल्यानंतर तो म्हणतो की आता मी काय, म्हणजे बायको मेलेली आहे, मी मेलेली आहे, आता मीच ना मरतो ना, म्हणजे माझ्याबरोबर माझं व्यसन मरेल. त्यावेळेस त्याला मित्र सांगतो, तुला हे जे रिअलायझेशन झालंय ना, की जे जाणीव झालेली आहे ते आत्म्याच्या पातळीवरची जाणीव तू सोड, आणि उरलेल्या दिवसात इतरांच्या मदतीला तुझी बैलगाडी चांगल्या कामासाठी फुकट दे, तू फुकट चालव बैलगाडी, हे लक्षात ठेव. आणि मग तो जगतो आणि खूप चांगला माणूस बनतो. पण त्याला आपल्या मुलीचा आणि पत्नीचा बळी द्यावा लागतो. म्हणून त्याला कळलं नाही की पत्नीतलं पत्नी पण काय आहे, मुलीतलं मूलपण काय आहे हे कळलं पाहिजे. आणि मूलपण म्हणजे बालपण, लहानपण, तसं मुलातलं मूलपण, नवऱ्यातलं नवरेपण, बायकोचं बायकोपण. मी सोपं करून सांगतो तुम्हाला, हे टिकणार आहे. बाकी बायकोचा देह, बायकोचं सौंदर्य, बायकोचे गुण टिकणार आहे, तर गुणच येतात. तिला स्वयंपाक देतो, स्वयंपाक करताना ती दिसते, पण स्वयंपाक करण्याची तिची जी कला आहे ना ती नाही. आम्हाला तुमचं प्रमाण सांगाव, त्याप्रमाणे प्रमाण सांगा. मी अगदी माझ्या जवळच्या नात्यात एक पाहिजे, ती म्हणते मी कितीही लसूण घातला तरी लसणाचा स्वाद त्या कढीला येत नाही, म्हणून सगळं स्वयंपाक करायचे आणि कढी वावरायला करायला सांगायचे. कारण का, मी त्यांना सांगायचो माझं एक एक्सप्लेनेशन आहे, ते बरोबर नाही, ते आध्यात्मिक आहे. तुम्ही एवढ्या सात्विक आहात की कांदा आणि लसणाची चव तुम्ही कापलेल्या कांद्याला आणि तो पिळलेल्या लसणाला येतच नाही. खरंच येत नाही, म्हणजे मी डोळ्यासमोर पाहून तुम्हाला सांगतो. त्याचं हे कारण असेल असं नाही, पण असं होतं. नुसतं प्रमाण घालून त्याप्रमाणे पदार्थ बनत नाही. प्रेम असतं, कन्सर्न असतो. आता मला
यावर्षी बक्षीस मिळवणार म्हणून मिळवणार अशी म्हणते, तिला तरी बक्षीस मिळत नाही. कारण मिळालं तर बरं आहे, आणि ज्याला मिळालं त्याचा पदार्थ सांगता. असं का नाही आधीच सांगायचं? आधीच का नाही म्हणा तू युजली रिलॅक्स, मला बक्षीस मिळालंच पाहिजे, युअर टेन्स. आणि त्या टेन्शनमुळे तुमचं मीठ आणि तिखट याचा अंदाज बदलतो. मला एक आठवतं मोठी स्पर्धा झाली होती अन्नपदार्थांची राजभवनवर. त्यावेळेला व्हेज होते, नॉन व्हेज पदार्थ होते. त्यावेळेचे हे होते सेंटर कोणतरी हे होते, बंगाली होते, मासे खाणारा वगैरे. तर त्याला त्याचं जे हे केलं होतं सूप, क्रॅबचं सूप, ते आवडलं. त्यावेळेला कुणी केलं? त्यावेळेला ती म्हणाली, अगदी खरं सांगते की माझ्या सासूबाईंनी केलं. तर मी आदलापट करायला गेले, ते म्हणाले की त्यांना जिवंत आहेत की तुझ्या मारणार आहेत त्यांना आणि त्याचं सूप करणार आहेत ना, तर मरताना निदान रामा यांना मुक्तीने काहीतरी म्हण ना, जे मी म्हणते. कारण क्रॅब जिवंत असतात, माहित आहे ना. माणूस एवढा स्वार्थी आहे की त्यांचे देगे काहीतरी म्हणतात ना, ते मोडतो आपण. म्हणजे ते जातील पण पळून जाणार नाही, हे लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे की सासूने केलंय माझ्या आई. सासू म्हणत होती काय रे तुला कापावं लागतंय, पण काय रे तू उपयोग करतोय, आमची एक रूल्स भागवतोय. असा संवाद करत ती स्वयंपाक करायची. आणि मग तिची भेंडीची भाजी सुद्धा भेंडीसारखी व्हायची, तेही लक्षात ठेवा. भेंडी आहे. आम्ही तिला म्हणजे तुला एक वाक्य मी सुचवतो, आजी तुमच्या घरातली हे सांगते तुम्हाला ती त्याला लेडी फिंगर म्हणतात. बापरे, आता कापताना मला भीतीच वाटेल. लेडी फिंगर म्हणजे काय अर्थ सांगितलं, बाईचं पोट. म्हणून म्हटलं पुरुषांना आवडो न आवडो एक तरी भेंडी ते खातातच, कारण लेडी फिंगर आहे. चित्र आता याच्यात टिकणार आहे काय? स्वाद टिकणार आहे, तिची सेवा टिकणारी आहे, तिचा समर्पित भाव टिकणार आहे. हा आत्मा आहे किंवा आत्मा आहे. बाकीचा तो पूजा वगैरे सगळं म्हणतं ते सगळं अनात्मा आहे, सगळं अनात्मा आहे. तिने सांगितल्यावर करू त्यांनी वाट प्रॉपर्टी, कारण तू सहज म्हणू शकेल असते. कारण बघायला येणाऱ्या मुलीला सगळं तिने केलंय. हा काय तुम्ही काय केलंय हे तसं तू सांगू शकतेस ना, ते मी केलं, पण माझ्या सासूबाईंनी केलं. फार महत्वाचं वाटतं. आत्मा आणि अनात्मा तुम्हाला आता नक्की कळलं की हे बंडी आहे ना, ते अनात्मा आहे. पण बंडी माझी लांब राखते, माझं काहीतरी रक्षण करते निसर्गाच्या. तो जो गुण आहे ना त्या बंडीचा, तो अनात्मा आहे. पण तो बंडीला आहे, तो शर्टला आहे, तो कोटाला आहे, तोच गुण आहे ना की मला सेवा करायची, माझं रक्षण करायचं. हे लक्षात ठेवा. हे इथे अनात्म मार्ग सुरू होतो गुणांच्या ठिकाणी. आणि अदृश्य ज्याला आपण इनव्हिजिबल म्हणतो, तिथे अनात्माचा प्रांत सुरू होतो. पण तरी सुद्धा मन अनात्मा आहे खरं, पण आपण त्या मनात इतक्या विकृत कल्पना भरून टाकतो की ते नको वाटतं, त्या आत्म्यालाच नको वाटतं. आणि मग म्हणतो की मग आपल्याला निर्णय रोग होतात, हे होतात. तुम्ही कायम आनंदात असाल, कायम दुसऱ्याचं जर चांगलं व्हायची प्रार्थना करत असाल, तर तुम्हाला खरंच सांगतो की आजारी पडणं हे देहाची बाबतीत असेल, मनाने तुम्ही तरी आजारी पडणार नाही, मनाने तुम्ही थकणार नाही, मनाने कधी तुम्ही म्हातारे होणार नाही. हे लक्षात ठेवा. पुढे लक्षात घ्या. तो येतो जातो, देही वर्ततो, हसतो रडतो, प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो, व्यापात हलका. व्याप म्हणजे उद्योग कराल त्याप्रमाणे. चांगला उद्योग केला ना तर चांगलं होतं, वाईट उद्योग केला तर वाईट होतं. चांगला उद्योग वाईट पद्धतीने करता येते, फसवून माप वगैरे फिराळी देऊन हे सगळं करता येतं. तर तुमच्या व्यापाप्रमाणे तुम्ही करा. तो लर्निंग म्हणजे मी करा, तो बल करा, तो विद्यावंत, तो धड म्हणजे उद्धट, न्यायवंत किंवा होतो उद्धट. धड म्हणजे तुला एक घटिंग आपण म्हणतो ना, म्हणजे तू जर एक जे असेल कवनास आपण म्हणतो ना मवाली, म्हणजे 10 मवाली त्याला धट म्हणतात. धटाची बाबले धट, उद्धट अशी उद्धट. उद्धटाने पुढे दिलेले आहे म्हणून धटाचा तुझी आत्मा मोठी वाटे अर्थ सांगे. आता मी सांगत लक्षात ठेवा, आणि तुम्ही ऐकत नाही का? माझा आत्मा सांगतोय, तुमचा आत्मा ऐकतोय. म्हणजे माझ्या आतमधलं जे काही ज्ञान, वाचन, स्मृती हे आहे ना, तो आत्मा आहे माझा. आणि तर वाचन हा माझा आत्मा आहे, मी का नाही म्हणून ते जर काढून घेतलं ना तर मला जगणं अवघड जाईल. हे लक्षात ठेवा. आत्मा आहे माझा, म्हणजे ती इनर क्वालिटी आहे, माझा तो गुण आहे. गुण पुढे आत्मा नसता म्हणजे पोथी वाटे अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वाद विवाद वाहू दे तोची आत्मा.
म्हणजे गातो तोही, रडतो तोही, ओरडतो तोही, वाद घालतो तोही, सगळे आत्माच आहे. देह आहे ना, तो फक्त माध्यम आहे ना. शेवटी विचार आत्म्याचे विचार असतात, ते व्यक्त होतात. पुढे बघा, आत्मा नसता देहांतरे मग ते प्रेत सचराचरे. जिवंत प्रेत आहे, आत्मा नसेल म्हणून आज आपण आत्मा हरवलेली माणसं बनलेलो. आपण म्हणतो ना, माणुसकीच नाही आपल्याला. माणुसकी जर माणसातून काढली तर, म्हणजे माणुसकीतून माणूस काढला तर निदान की तरी होते. माणसातून माणुसकी निगेटिव्ह की होते, काय त्या सांगणार. सगळं करणं आत्मा हरवलेले होता. आत्मा नसता देहांतरी मग ते प्रेत सचराचरे. देहासंगे आत्मा करी सर्व काही. 11,200 रुपयाचा ड्रेस, लेहंगा जेव्हा आमच्या लग्नातला, तो माझ्या मुलीला घ्यायचा आहे. माझा 2 महिन्याचा पगार आहे, तुम्हाला तुम्ही द्या. मंत्री वावरणी सांगते मालकीणीला, ते म्हणाले की तुला एक सवयच लागलेली आहे आणि 2 महिने तू जगली नाहीस तर माझे पैसे गेले. ती म्हणते नाही देऊ नका, पण तुम्ही जगा. आणि नंतर मुलीचं लग्न झालं का झालं, तिला 11,000 रुपये नवसानं घेतला. कुणी दिले? श्रीमंत लोकांनी मला मदत केली. कुणी? मग ती सांगते तो रिक्षावाला, तो भाजीवाला, तो झाडूवाला यांनी मदत केली. कारण तिला लाज वाटते, कारण तिला आत्मा नाहीये. उदाहरण दिले ना, आत्मा नाही, 10 रुपयाचा आत्मा जागा आहे. माझ्याकडे 5 रुपये काही जातात. काही लोकांनी 100 रुपये दिले, 500 रुपये जमले तिचे पैसे. त्या माझ्या मुलीने काही मागितलं नाही आतापर्यंत. फक्त तो लेहंगा तिला आवडलेला आहे, लग्नातला असतो तो लेहंगा, तो मला पाहिजे. त्याच्यातच तिचं लग्न झालं. श्रीमंत लोकांनी मला दिला, हे मनाने श्रीमंत होते, धनानं नव्हते. तेही लक्षात ठेवा. म्हणून देह अनित्य, आत्मा नित्य. हे आपण म्हटलं, आजी विवेक नित्यानित्य, नित्य अनित्य, आत्म अनात्म, सत्य असत्य. हे नाव आहे फक्त, विवेक एकच आहे. हे विवेक एकच आहे. म्हणून देह अनित्य, आत्मा नित्य, हाचे विवेक नित्यानित्य. अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणते ज्ञानी. विवेक हा सूक्ष्म आहे, ते लक्षात ठेवा. विवेक हा सूक्ष्म, कारण विचारही सूक्ष्म आहे. आणि मग मी विचार केला, लंकेत जाऊन विचार केला, नमस्कार मला दया मार केला. असे श्लोक आमच्या घराची छोटी मुली म्हणजे लंकेत विचार केला. अगं लंकेत जाऊन विनाश केला असं असेल, पण नाही, बाईने मला विचार सांगितलाय. मग ठीक आहे, लंकेत गेला हनुमंताने विचार केलेला आहे की मी त्या स्त्रिया झोपलेल्या वगैरे बघतोय, चूक नाही का, मी ब्रह्मचारी आहे ना. त्यावेळेला त्यांनी स्वतःच समाधान करून घेतलं. पण सीतेचा शोध मला स्त्रियांच्यातच घेतला पाहिजे ना. सीतेच्या वर्णनाप्रमाणे ती स्त्री आहे का, त्या स्त्रीकडे मला बघितलंच पाहिजे ना. तू स्वतःच का तुझ्या विचार केला, नमस्कार मला दया मारू केला, मला विचार केला यावर. पण विचार हा आत्मा करतो, हे लक्षात ठेवा. ती कट्टी करत नाही, आपला मेंदू करत नाही, आत्मा विचार करतो. आणि तुमचा माझा आत्मा निराळ आहे का, आत्माचं स्वरूप एक असते. पण आपण त्या आत्म्यावर जे संस्कार आत्म्यानेच करून घेतले आहेत ते निराळे. म्हणून माझी स्मृती निराळी, तुमची स्मृती निराळी. माझी वृत्ती निराळी, तुमची वृत्ती निराळी. माझी कृती निराळी, तुमची कृती निराळी. माझी चांगली आणि तुमची वाईट असं म्हणत नाही, निराळी, डिफरंट. आणि म्हणून एवढे सगळे डिफरन्सेस आहेत. आपण सगळे बसलेलो, सगळ्यांना बुद्धी आहे, पण बुद्धीवरचे संस्कार, बुद्धीची स्मृती प्रत्येकाची निराळी आहे. नेहमीच मला माझा संवाद तुम्ही का सांगताय मला, की तुम्हाला कळेल की हे सांगतोय त्याप्रमाणे जगण्याचा मी अभ्यास करतोय. की तुला माहित आहे का, तो चुलत भाऊ आपला वगैरे सगळं मला खरंच माहिती. तुला गांधारीचा चुलत भाऊ माहिती आहे ना, पुरे असा माझा भाऊ. गांधारीचा, द्रौपदीच्या चुलत भावाचा, मामे भावाचा पुतण्या, तुला माहित आहे ना नाव, पुरेच आहे. पण मला खरंच माहित नाहीत, माझी नाती कळत नाहीत मला. पण याच्यातले 3 मामा आहेत, एक कंस मामा आहे, एक शकुनी मामा आहे, कृष्ण सुद्धा मामा आहे, आणि शल्य सुद्धा मामा आहे. प्रत्येक मामाची वृत्ती निराळी आहे. मग मला माझ्या मामाचं नाव सुद्धा आठवत नाही. अगदी खरं सांगतो, नाव आठवत नाही. हे मला महाराजांची देणगी वाटते. काय लक्षात ठेवायचं ते. उद्या मी जर फोन करू आपल्या मामाचं धाकट्या मामाचं नाव काय, तर तो सांगेल आताही मला आठवत नाही. मी खरंच सांगतो तुम्हाला, 2च मामा आहेत, काही 15 मामा नाही आहेत. पण मी सवयच लावली. महाराजांनी सांगितलं पहिलं तर डिसिप्लिन युअर ब्रेन, ट्रेन युअर मेमरी. म्हणून बाजारात 2 वस्तू आहेत, तर तो लिहून दे. माझं लक्ष नसणार, माझ्या मनात दुसरे विचार असणार आहे. जी मेमरी स्पेस आहे माझी तुमची, तिथे मी ह्या गोष्टी कधी स्टोअर, कधी रजिस्टर होऊच दिला नाही. म्हणून त्या रिटेन झाल्याच नाही, काही आठवत नाही.
आणि हे खरंच तुम्हाला सांगतो, हे महाराजांना पाहिजे. मग तुमची मेमरी ऍक्टिव्ह होईल उपासनेसाठी. उपासना ऍक्टिव्ह मेमरी इज ब्लेसिंग आहे. बाकीच्या गोष्टी कशाला लक्षात ठेवायच्या. म्हणून मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपीलिका म्हणजे मुंगी ना, पिपीलिका म्हणजे ब्रह्मदेवापासून, ब्रह्म म्हणजे परब्रह्म नाही, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळ्यांना आत्मा असतो. आणि तो आत्मा आपण म्हणतो ना, भय इथले संपत नाही. कशाला? भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. आणि तो ब्रह्मांड या ब्रह्मानं म्हणजे ब्रह्मदेवाने केला, त्याला सुद्धा भय आहे. हे दिवस आपण संपणार आहोत. कारण कल्पांतर झाल्यानंतर तो ब्रह्मदेव मरतो, मग तो झोपतो, तो जागा होतो. त्यावेळेला तो नवीन ब्रह्मदेव असतो, ते नवीन कल्प असतं, ते नवीन युग. हे लक्षात. म्हणून सगळे इंद्र तर किती झालेले आहेत. प्रत्येक देहाने आकार धारण केला की तो संपणार आहे. अगदी म्हणून सरस्वतीची विद्या संपणार नाही. पण सरस्वती म्हणून कोणी देवी असेल तर ती सुद्धा म्हातारी झाली असेल, ती सुद्धा मेली असेल. आपण म्हणतो नाही देवांना बरोबर आहे ना, ती डेफिनेशन आहे. आतून बाहेर येणारा प्रकाश ज्याला आहे तो म्हातारा होणार नाही. तशी सूर्याला सावली नसते, हे लक्षात ठेवा. आणि सूर्य म्हणजे फक्त प्रकाशच आहे, सूर्याला अंधारही माहित नाही आहे. त्यामुळे काय, सूर्यामुळे महाराज म्हणतात, सूर्यामुळे दिवस आणि सूर्यामुळे रात्र. दिवस रात्रीमुळे ऋतू, म्हणून सूर्यामुळे ऋतू. ऋतूंचं चक्र, सूर्यामुळे ऋतुचक्र. आणि ऋतुचक्र म्हणजे सगळी सृष्टी सूर्यामुळे सृष्टी. सूर्याला यापैकी काहीच माहित नाही. तुम्ही जर केलं सूर्य या सृष्टीचा तो चालक आहे म्हणजे काय रे, खरंच वाईट मारेल आपल्याला. एक असा किरण पाठवेल की एक्सरे कुठेतरी बाहेर आपल्याला. कुठेच खोटी स्तुती करू नको, मी काहीच करत नाही आहे. मुद्दामून सूर्याचं उदाहरण लक्षात ठेवा. आणि घरातली काही कितीही काम केलं तरी रात्री 11 वाजता आहे मी घरातले संवाद तुम्हाला म्हणतोय, आई दमलीच नव्हे तू, असं हल्लीची पोरं म्हणतच नाही का. हे लक्षात आहे. मी आधीच्या पिढीतलं सांगतोय की आई दमलीच नको. मी काय केलंय म्हणजे मला मेलीला दमायला काय झालं, हे वाक्य असायचं. म्हणजे मला मेलीला मरायला काय झालंय अशीच ती म्हणते. नाही का विचारतोच प्रश्न, तर मला थोडा चहा हवा होता, आज मॅथ्सचा मला अभ्यास करायचा आहे. रात्र अरे कशाला चहा दे. आणि नंतर म्हणते मी जाऊ का तुझ्याबरोबर कंपनी म्हणून, बघा ती आई आहे. सेवा करायची, माझ्यातून जे होईल ती सेवाच असेल. माझ्यातून जे होईल ते दुसऱ्यासाठी केलेला त्यागच असेल. माझ्यासाठी केलेलं दुसऱ्याचं कल्याण केलेली कृतीच असेल. तिला आई म्हणायचं. आजच्या आईबद्दल बोलत नाही, कारण बाय व्हर्च्यू ऑफ बिईंग अ पार्ट टाइम मदर, बाय डिफॉल्ट शी इज नॉट अ मदर. ते काही मान्य करतात. आणि खरंच आहे, परिस्थिती आहे ना ती परिस्थिती महाराजांनी 1913 साली सांगितली. 14 सालचं युद्ध, त्याच्यानंतर ही परिस्थिती मारायला लागली. स्त्री नोकरी करायला लागली, गरज आहे. स्त्री नोकरी करायला लागली, पहिला भेटते मुलं. भेटते कुठे आहे का ना, सकाळी 7ला बाय मम्मी म्हणून जातो, संध्याकाळी 7ला मम्मी घरी येते, बरोबर ना. त्यावेळेला तो बाय मम्मी का हाय मम्मी इतकी थकलेली असते, मला कोणी काहीतरी करून द्यावे, पाणी देतं तिला. म्हणून बाय मम्मी सकाळी 7ला, हाय मम्मी संध्याकाळी 7ला, दिवसाचे ऍक्टिव्ह 12 तास ही शीज अवे फ्रॉम चाइल्ड. हे फॅक्ट तुम्ही करा. आणि म्हणून मुलं अभ्यास करत नाही, मुलांना व्यसन लागतात, मुलं आमचं ऐकत नाही, मुलं घराबाहेर आम्हाला काढतात, मुलं स्वतः निघतात. अरे हे घडणारच आहे. काळाचा महिमा आहे म्हणूया, काळाला तस्मै नावा. पण काळाला दिलं की कोणालाही दोष दिल्यासारखं होत नाही. आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. खरंच तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला परवा उल्लेख केला होता, तो सिनेमा आम्ही परवा बघितला, जुनं फर्निचर. त्याच्यात एवढा तो टचिंग आहे सिनेमा. पुढे त्यांनी तो वाढवला नसता तरी चाललं असतं. म्हणजे 2 तासाचा सिनेमा 1.5 तास केला तर ते जास्त करणार असता. इतकं तुम्ही मुद्दामून बघा. तो तुमच्या ह्याच्यावर मोबाईलवर एका महिन्यात एका मराठी सिनेमा आहे, पण विशेष तुम्हाला म्हणतो ते चांगलं आहे. आतापर्यंत मी काय 3 शब्द माहित होतो. जुनं फर्निचर 14 शब्दामध्ये डिक्शनरीला. हे 3 शब्द कुठे होते? ज्या वेळेला वधूवर मेळावा असतो ना, त्यावेळेला तो आणि ती भेटतात आणि विचारतात एकमेकाला. तिचे पहिले प्रश्न असतात, घरात अडगळ नाही ना, घरात गरमट नाही ना, घरात हार आहे का चंदनाचा. म्हणजे सासू सासऱ्यांपैकी कोणी मेल आहे का, चंदनाचा हार. उरलेली अडगळ आहे का अजून घरात. आणि गरमट म्हणजे नणंद आहे का घरात. असेल तर मला करायचं नाही, दुसरीकडे राहायला तयार असला तर पुढे बोलूया. हे 3 शब्द मला माहित होते. जुनं फर्निचर आहे
नवीन शब्द आहे लक्षात. मी का सांगतोय की जुनं फर्निचर आत्मा असेल ना तर ते ओल्ड इज गोल्ड म्हणून तो शेवटी वृद्धाश्रम करतो. जुनं म्हणून फर्निचर आम्हाला डिस्पोज ऑफ करतात. ओल्ड इज गोल्ड तो आपल्या मुलाकडून 4.25 कोटी रुपये नुकसान भरपाई मागतो. म्हणून मी तुला वाढवलं त्याबद्दल एकही पैसा नाही. तुझ्या शिक्षणासाठी नाही, तुझ्या कोचिंग क्लाससाठी स्पेशल टीचर्स म्हणले होते, स्पेशल मध्ये त्यांनी सगळे धरले. आणि म्हणून तो जगाला सांगतो शेवटी की इतके कोटी, इतके लाख, इतके हजार आणि 100 इतके रुपये मला त्याच्याकडून पाहिजे. घेतो तो ओल्ड इज गोल्ड का सगळे जण आनंदात. तर बघा मग जाऊन का सांगतोय की आत्मा काय आणि अनात्मा काय. मुलाला आपले वडील करतात नाही त्याचं कर्तव्य काय. त्यांनी कर्म केलं ना म्हणून आमचा जन्म झाला. म्हणजे काय वाटतंय त्याच्या कर्मातून आमचा जन्म आहे म्हणजे ते करते बरोबर, ते करते. मग बघा असल्या कर्माला जर तुम्ही जन्म दिलाय तर बघा तेव्हा ते तुझा ती कर्म आहे शिकले. तुझं कर्म याच्यापेक्षा जास्त वाईट तुला भोगायला लागेल. हे कळतं ना त्यावेळेला मग ते आणि तो हे त्याच्या ओल्ड इज गोल्डला जॉईन होता. विचार करण्यासारखा सिनेमा आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो की ओल्ड इज गोल्ड मधली फिलिंग महत्वाची. एरवी गोल्ड जुनं झालं तर ते पुन्हा त्याच्यात भरतीच टाकावं लागतं. पण दारू जुनी झाली तर तिला जास्त किंमत येते. म्हणून आपली व्यक्ती जर जुनी झाली तर तिच्या जीवनाचा अनुभव, तिच्यातली कौशल्य, तिचं व्हॅल्यू ऍडिशन झालेलं आहे. म्हणजे मी जन्मलो 10व्या वाढदिवसाला माझी जी आई होती, आता 40व्या वाढदिवसाला माझी आई आहे. ती आई मला जास्त उपयुक्त आहे. माझ्या जीवनाला अजून ती दिशा देऊ शकते. हा विचार पाहिजे. तो आत्माचा विचार आहे. आई देहाने म्हातारी झालेली आहे. हा अनात्म विचार आहे. हे जर कळलं तर पुढचे समाज कळले. म्हणून मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपलिका देहधारी नित्य विवेक चतुरी गाडीचे ऐसा. गेल्या वेळेला विवेकाचं उदाहरण ते पानावरची अळी गेलं होतं. आता पिपलिका दिलं. ते पिपलिका म्हणजे 2 मार्ग, कितीतरी मार्ग आहेत पण 2 महत्वाचे मार्ग आहेत. एक विहंगम मार्ग आणि दुसरा पिपीलिका मार्ग. पिपीलिका मार्ग हा भक्तीचा आहे. विहंगम हा ज्ञान आणि ज्ञानाचा आहे. एक फळ पिकलेलं आहे. एक पक्षी काहीतरी चोचीनं दाणे काढलं त्याला ते फळ दिसतं. त्याला मुंगी फळ दिसतं. तो घरटन उडून ते चोचीनं फळाचा रस करतो. पण मुंगीने ठरवले की जाते या फांदीवरून त्या फांदीवरून जरा उशिरा कोणी ना पण पोचते. आणि तो पक्षी एवढाच घेत होते. पूर्ण वेळ आस्वाद घेत राहते. पिपीलिका मार्ग. भक्ती मार्ग हा पिपीलिका मार्ग आहे. उशीर लागेल पण फळ चांगलं मिळेल. पण पाऊले चालती पंढरीची वाटत हा पिपीलिका मार्ग. खाली केदारनाथ वगैरे सगळीकडे बाय हेलिकॉप्टर म्हणून त्या टूर कंपन्या आहेत ना त्यांनी दिलेल्या आहे. एव्हरेस्ट वरून तुम्हाला हेलिकॉप्टरवरून फिरवतात. केवढं बंद केलं पाहिजे या गोष्टी. पण असू नये. अनात्म आपल्याला आपल्या सगळ्या ट्रिप्स ज्या आहेत ना त्या अनात्म ट्रिप्स आहेत. आत्मा गमवून बघतात. 1 वर्ष तो बर्फानी बाबा म्हणजे ते शिवलिंग फॉर्मच झाला नाही. इतक्या निघालेल्या ट्रिप्स आणि त्यात आर्मी होती. आर्मीबद्दल सगळं चांगलं आहे असं काही नाही. पैसे मिळवण्याची की आर्मीवाल्याने श्रावण महिन्यात सुरू होते तर ज्येष्ठ आषाढ नेलं लोकांना इकडे त्या भीतनं ते बरं आपणच झालं नाही. आता आत्मा काय अनात्मा काय बघावं. त्या लिंगातलं जे देवत्व आहे किंवा शिवत्व आहे तो आत्मा आहे. बर्फ हे अनात्मा आहे ना. मग त्याच्यावर मार्ग शोधून काढला आणि लोकांनी जयपूरला ऑर्डर सुद्धा दिले. पुढे हा प्रॉब्लेमच नको. आपण संगमरवरी लिंग सुंदर स्थापन करूया. ते खरे भक्त होते म्हणाले उघडून फेकून. तुम्हाला ज्यावेळेला ते बर्फ दिसतं त्यावेळेला ते समून असतं. ज्यावेळेला दिसत नाही त्यावेळेला तुला आम्हाला तिथे बर्फानी बाबाचं दर्शन होतं. हे आत्मदर्शन आहे. ते लक्षात ठेवा. हे चिंतनातून आलेलं दर्शन आहे. त्यावर्षी रेकॉर्ड लोक गेले कारण ते नाही बर्फ असतात. ते लिंग स्थापन झालं नाही हे बघण्यासाठी जास्त गर्दी. कसं स्थापन झालं नाही अनात्मदर्शन. ज्यावेळेला मला त्याचं रहस्य कळतं त्यावेळेला ते आत्मदर्शन हे लक्षात घेतं. आणि त्यामुळे शेवटी काय सांगितलेलं आहे की आत्मानात्म विवेक बोलीला चंचलात्मा प्रत्यय आला. पुढले समाशी विरोधीला सारा सार विचार. आता सार आणि असार. संसार असार आहे असं लोक म्हणतात. त्यांना महाराजांनी सुंदर उत्तर दिलं. संसार देवानी नाही का निर्माण केला. संसार देवाच्या राज्याच्या बाहेर आहे का तुमचा सांगितलं. देवाच्या राज्याच्या बाहेर काही नाही आहे. तर तुम्ही तुमचे घर बांधलं त्याच्या पलीकडे देवाचं राज्य आहे. देवाचं म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. त्या नायकाचं राज्य आहे.
मग सार काय आहे? जे आत्म आहे ते सार आहे, म्हणजे अनात्म आहे ते असार आहे. असारावर आपण प्रेम करतो म्हणून संसार आपल्याला दुःखाचा वाटतो. जे सार आहे त्याच्यावर प्रेम करा तर संसार सम्यक सार म्हणजे कल्याणकारी वाटेल तुम्हाला. संसारात राहून एकनाथ वगैरे नाही, सगळ्यांना मदत केली आणि स्वतः मुक्त झाले. पुढे सांगितलं संसार वाईट आहे, पण संसारातली आसक्ती वाईट आहे. संसारात बुडून राहणं, डुंबत राहणं, नाका तोंडात संसाराचा असार किंवा रस जाणं हे वाईट. इतकं करू नका. निकॅश राहून संसार करा, अत्यंत आनंदात करा, जसा कीर्तन केला जातो. हे अलीकडचं उदाहरण देतो आणि पुढे जातो की केनेडी हा दिवसेंदिवस दूरच आहे. कारण टूर ना त्यावेळेचा तडफदार अमेरिकेचा धबधबा होता त्यावेळेला, तर त्यावेळेला तो असाय. म्हणून त्याच्या मुलांनी पहिला आणि मुली कॅटरीना आणि जॅक ज्युनियर ही त्यांची मुलं. केनेडी आपला हिरो होता, त्याची भाषणाच्या भाषण आमचे पाठ म्हणजे कॉलेजमध्ये असतात. इतका तो डॅडी जगाचा लिडर होता. त्यावेळेला पहिल्यांदा तो डॅडी शिकलाच नाही. कुठे विचारल्यानंतर ती सांगायची कॅटरीना की जॅकलिन केनेडी ती जॅकलिन सांगायची की युअर डॅडी हॅज गॉन ऑन अ टूर. तो पहिला शब्द टूरच होता. टूर कशाने जातात? जेटने जातात. जेट म्हणजे काय? स्पीड. ती मुलं पहिले शब्द शिकली ते डॅडी आणि मम्मी नाही, तर टूर, जेट अँड स्पीड. तरी सुद्धा हा 10 दिवसांसाठी 10 दिवसांसाठी कधीतरी 10 मिनिटांसाठी घरी फक्त कपडे बदलायला आंघोळ करायला. तो 10 मिनिटं त्या मुलांबरोबर आणि बायको बरोबर असा राहायचा की 10 वर्ष आपण राहू शकणार नाही. आपल्या इन द लाईफ ऑफ प्रेसिडेंट केनेडी वाचा पुस्तक, फारच सुंदर पुस्तक आहे. त्याच्या कादंबरी काय तो त्या मुलांना जवळ वाटायचा की 10 मिनिटावर इक्वल टू 10 months or 10 hours or 10 days. आपण 10 दिवस जर असू सुट्टी घेऊन घरी राहिलो तर मुलं विचारतात बाबांना का बरोबर निघाली सुट्टी घ्यायची, मम्मीचे हेडमास्टर आजच काम गेले सुट्टीच्या आम्ही घरी जेव्हा त्याच दिवशी कशाला ते गेले असं आपलं. तो 10 मिनिटाला क्वालिटी टाइम आणि ऍक्टिव्ह कंपनी हे 2 शब्द वापरतो. क्वालिटी टाइम द्या मुलांना आणि ऍक्टिव्ह कंपनी. मग कमी वेळ असला तरी चालतो आणि कमी कंपनी असली तरी चालतो. एरवी तुमची कंपनी आणि वेळ नकोच होतो मुलांना. आपण विचार करूया. आता आपली मुलं मोठी झाली, लहान आहेत, पण विचार अशासाठी करत की इथून पुढे माझा वेळ इतरांना हवासा वाटला पाहिजे, माझी कंपनी इतरांना हवीची वाटली पाहिजे. माझा सर्वात बरेच दिवस झाले पण गेलो नाही तिकडे, आता कुणीकडे फोन करून म्हटलं पाहिजे अरे उद्या सुट्टी आहे जाऊया का. मला सुट्टी नाही पण मी रजा घेतो, कारण तो अनुभवच निराळा आहे ना. तर विचार करा तुम्ही. म्हणून तुम्हाला हे अगदी अगदी हार्ट टू हार्ट जर असेल. आम्ही 4 जण एकत्र सप्रेम यात्रा नावाचा प्रयोग सुरू केला शुक्रवारी. नंतर बंद झाला. आजारी पडलो वगैरे, मी आजारी पडलो, ते आजारी पडले, शुक्रवार चुकले. अनिल सामंतांना काम होतं पण अनिल सामंत दिलीप देशेकर मी आणि म्हणे तिकडे म्हणून करायचं होऊन येतात केव्हा सुरू करताय. पूर्ण आमच्या घरी आमच्या गावातही मंदिर आहे. तुम्ही आमच्या गावातही आमच्याकडे राहा, आम्ही तुमचं चांगलं स्वागत करू. आम्ही निराळ असतो, काही प्लॅन नसतो, त्या कुठे जायचं ठरलेलं नसतं. चला आता उत्तरेकडे जाऊया, मग उत्तरेकडे जात 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 कुठेतरी जाऊ, पण संध्याकाळी परत यायचं. त्या ठिकाणी आम्ही प्रवास करतो आणि इतकं चांगलं वाटतं. कुठलाही कौटुंबिक प्रश्न बोलायचा माझ्याकडे सांगण्यासारखं कुटुंबाशिवाय काही नाहीये का? खूप आहे. दिलीप व्यक्तीकडे खूप आहे. अनिल सामंत आम्ही कुटुंबाचे कमी होतो हे लक्षात ठेवा, पण हे जे कुटुंब आहे शाळा नावाचं कुटुंब आम्ही जास्त होतो, वांते नावाचं कुटुंब आम्ही जास्त होतो, मनाच्या पातळीवर तो होतोच होतो. किती एक्सचेंज करण्यासारखं आहे. आनंद यात्रा असते, आनंद यात्रा हे लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, असं आपण एकमेकाचा सहवास, एकमेकाचा वेळ, आत्म आणि सार या पातळीवर मिळवू शकतो. आत्म अनात्म, सार असार. असार म्हणजे तुच्छ, काही मूल्य नाही. आणि सार आपण उदाहरण हे करतो ना, काढतो रोज काढतो त्या सोय असलेला आणि नंतर ती फेकून देतो. असार त्याचाही उपयोग असतो, त्याचा असार काही नाही. पण ही हे सार आणि माझी बायको सार आणि बाकीच्या बायका प्रश्नाचे लक्षात ठेवा. काय असार काय, सार काय असार काय, सार काय असार काय, या गोष्टी आहेत. त्यामुळे कॅटेगरी केलेली आहे. असार काही नाही जीवनात. माझी दृष्टी बदललेली नाहीये असं, आणि त्यामुळे मला सगळ्याच गोष्टी असार वाटतात. पुढे पुढे काही दिवसांनी संसार सुद्धा असार वाटायला लागतो.
नको वाटते कंपनी, जाऊया दूर कुठेतरी, मी इकडे जातो तू तिकडे जातो वगैरे वगैरे होतं अनेक ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवा, ऐका सारासार विचार, उभारले जगडंबर, हे सगळं जगाचं अवलंब केलेलं आहे. त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखा. तुम्हाला मी सांगितले, विवेका इतका रामदासांचा भर दुसऱ्या कुठल्याही शब्दावर नाहीये. आणि विवेक म्हणजे माणूस, विवेक नाही तो माणूस नाही, हे लक्षात ठेवा. दिसेल ते नसेल, मग ते सांगितलं, नसेल ते न असेल, आणि येईल ते जाईल. जे असतचे असेल, मग ते सांगितलं ना, जे असतचे असत ते ब्रह्म, जे दिसतं ते नाही, नसतं ते नक्कीच नाही, येतं ते नाही, तर येतं ते जातं, देह येतो देह जातो, ब्रह्म नाहीये. त्याच्यात टिकणारे काय, आत्मा टिकणार आहे. म्हणून म्हणतो की पुढचा जन्म आत्मा त्याच्या प्रारब्धाप्रमाणे घेतो. मला पूर्वी वाटायचं की डेथ इज सर्टनटी बट बर्थ इज अन ऍक्सिडेंट, बर्थ इज नॉट अन ऍक्सिडेंट. आपली मुलं खूप विचार करून, तो आत्मा कितीतरी दिवस कशा त्या अवस्थेत असतो आणि विचार करून ते आपल्या पोटी जन्म घेतात. आणि तो विचार म्हणजे आधीच्या जन्मातल्या प्रारब्ध. मला वाईट वागवलं होतं, त्यावेळेला मी काही करू शकतो, आता तुला त्रास देण्यासाठी जन्म घेतो किंवा जन्म घेतो. गेल्या जन्मात मला खूप चांगलं केलं होतं, मी काही तुला देऊ शकलो नाही, या जन्मात मी तुझ्या पोटी येतो आणि तुझं सगळं चांगलं करतो. आता तो हिशेब असतो. म्हणून आमच्या पोटी हा काय जन्माला नाही, तो जन्मणारच होता आणि तुझी बरं प्रारब्धाची भोगण्यासाठी तुला तो मदत करणार होता, चांगलं किंवा वाईट. पुढे बघा, नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्याचा निवडला, निवृत्ती रूप हेत उरला निराकारी. ज्याला आत्मा कळला त्याला निवृत्ती कसं आहे. निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट नाही, निवृत्ती म्हणजे डिटॅचमेंट. आणि प्रवृत्ती म्हणजे अटॅचमेंट. माझी तिकडे प्रवृत्तीच नाही. धर्म म्हणजे मला काय कळतं, पण मला तिकडे जावंच वाटत. दुर्योधन अधर्म काय मला कळतं, पण तिकडून मला परत यावंच वाटत नाही. अधर्मात राहावंसं वाटतं, धर्माकडे जावंसं वाटत नाही. असा आहे दुर्योधन. म्हणून धर्म तो धर्मच आहे. काही वेळाने आजही ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहणा उपासनेकरिता ज्यांना जन्म. आपण हे उपासना केंद्र आहे, चैतन्याची उपासना करणारे केंद्र आहे. इथे राजाकडे म्हणून त्याला अंगण मिळालं आहे. चैतन्य काय अगदी लक्षात ठेवा, आपण मूर्तीची पूजा करायला येत नाही, आपण कर्मकांड करायला येत नाही, तरी तुला येत नाही काय एकदम तुम्हाला सगळ्यांना कसं पटणार आहे. म्हणून पालखी येऊ द्या, 2 दिवसात गुरुबंधूची भेट होऊ द्या. गुरुबंधू म्हणजे फोटो नाही, गुरुबंधू म्हणजे हे गजानन महाराज आणि हे साईबाबा असं नाही, एकच आहे ते दोघं जण. हा संस्कार करण्यासाठी ती पालखी, हा संस्कार करण्यासाठी ती गुरुबंधू भेट. म्हणजे आपले कुलदेवकर महाराज आणि गजानन महाराज यांची भेट त्यांच्या जीवनात झाली नाही, पण मला भेटवायला काय हरकत आहे. कारण ते भेटतात कुठे, ते भेटतात चैतन्यांमध्ये वगैरे नाही, ते भेटतात आत्म्याच्या पातळीवर, ते भेटतात चैतन्याच्या पातळीवर. कारण ते मूर्तिमंत चैतन्य आहे गजानन महाराज, कुलदेवकर महाराज, साईबाबा किंवा कोणीही. हे त्याच्यासाठी आपण करतो. पण द्वैत अद्वैत घडलेला आहे, कधी विसरायचं नाही. अगदी दुसरीकडे जायची गरजही नाहीये. आणि गेलो तरी साईबाबांच्या महाराज, साईबाबाला महाराज पण आता साईनाथ महाराज कराड माझ्याकडून महाराज अक्कलकोट महाराज येणार, पंढरपूरच्या पांडुरंगात महाराज येणार. म्हणजे मला पंढरपूरच्या सगळीकडे जर महाराज दिसतात तर 2 कारण आहेत. सगळीकडे जा, महाराजांना पहा. तो कुठेही जाऊन तिथे जाऊन तुझं महाराजच पाहणार आहे तर त्याला जातं आणि दुसरा. म्हणून लक्षात ठेवा, ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहणं. उपासने करता जना जनवता, ज्ञान आणि भक्ती दोन निराळे नाहीये, एकच आहे. नित्य निश्चय केला, संदेह उरटची गेला तरी तो जाणावा वहावला महामृगजळे. अरे तू काय करतोय, निश्चय करतोय आणि डाऊट आहे तुला. निश्चय म्हणून पहिल्याच्या ध्यासा निश्चय, पुनर्जन्म आहे की नाही, देव आहे की नाही, आत्मा म्हणजे काय, त्याचा सगळा निश्चय म्हणजे निश्चित मत मी या ग्रंथात सांगितले आहे. हे त्यांनी पहिल्याच समासात आपल्याला सांगितलं. म्हणजे मला देव आहे का माझा निश्चय झाला तरी सुद्धा डाऊट आहे. महाराज माझ्या जीवनाचं सर्वच आहे तरी सुद्धा डाऊट आहे. माझ्या शाब्दिक निश्चय झाला, आंतरिक निश्चय कुठे झाला. उपासना आंतरिक आहे, महाराज आंतरिक आहे, महाराज आत आहे, अंतरंगी आहे, महाराज सूक्ष्म आहे, महाराज स्थूल नाही. आणि म्हणून एक लक्षात, आता आज हे जरी कळलं तरी खूप आहे की मला कळलं पाहिजे काय महत्वाचे, काय कमी महत्वाचे, काय तातडीचं आहे, काय पुढे ढकललं तरी काय, हे लक्षात घ्या.
सांगितले संगत त्याने संगत त्यागे काही परब्रह्म होणार नाही, संगत त्याग करून काही मौन राहा. सुंदर आहे. संगत त्याग केल्यानंतर आपल्या मौनाकडे जावं. आपण बोलतो कशाला, मला तो हवा आहे, मला त्याची कंपनी आवडते, मी त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, मग याच्यातून बोलणं केले. मौन गर्भ, मौन गर्भ विवेक आहे. मौन गर्भ म्हणजे सायलन्स आहे. एका अर्थाने काय शांती, मन समाधीचा अनुभव आहे, तृप्तीचा अनुभव आहे, आनंदाचा अनुभव आहे. मौन गर्भ विवेक. आणि मौन झाल्याशिवाय चिंतन होणार नाही, आणि चिंतनाशिवाय विवेक येणार नाही. सोपं आहे. तुम्ही बघा ना की जो ट्रॅफिक पोलीस आहे ना, तो नाम घेऊ शकेल, अगदी एक दाखवताना तरी श्रीराम जयराम जय श्रीराम श्रीराम जयराम त्याच्यावर चूक होणार नाही, पण चिंतन करू शकेल का नाही. चिंतनासाठी मी अशा ठिकाणी पाहिजे, मी शांत आहे आणि माझ्या समोर सुद्धा हालचाल नाही. त्याच्या समोरून हजारो गाड्या जातात, तो काय चिंतन करणार आहे सांगावर, तो नाही करू शकणार. शांत एखादा फार कोठडीतला फाशी जाणारा कैदी, फाशी 6 महिन्यांनी आहे, तो चिंतन करू शकतो, जीवनामध्ये घेऊ शकेल. अशी पुस्तकं लोकांनी लिहिलेली आहे, हे लक्षात घ्या. संगत त्याग म्हणून संगत त्याग करून काही मौन राहा, मौन राहा, शांत राहा. संगत त्यागात शांती आहे. संगत त्यागात, अरे तुम्ही जा सिनेमा, मला सिनेमाची आसक्ती उरलेली नाही, मी घरात नाही. किती शांत होते तुम्हाला. ज्या घरात 3-4 तास लोक असणार होते ते आता नसणार आहे. मला संधी आहे मौन चिंतन मनन अभ्यास करण्याची. टीव्ही लावून बसू नका, तर नुसती पारायण करू नका, स्तोत्र पठण करू नका. ते परत परत तेच आहे. स्तोत्र कुठलेही घ्या, त्याच्यावर चिंतन करा. एक स्तोत्राची ओळ घ्या, त्याच्यावर चिंतन करा. राम रामे ते रामे ते रमे रामे मनोरमे. चला चिंतन करू. राम राम किती, रामे की रामे. आणि तुझे मला सांगितलं, कोणाला सांगितलंय, मनोरमे. कोण मनोरम. मग आपल्याला कळेल त्याच्यातच, अरे शंकरांनी मला हे पहाटे सांगितलं, रात्री म्हणजे मध्यरात्री सांगितलं, पहाटे उठून प्रातरुत्थाय मी ते धुवून काढलं. असं ते बोलत गोष्टी रामरक्षेबाबत सांगतात. म्हणजे मला त्या स्तोत्रातच उत्तर असतात, मला माहित नसतं. बघा ना तुम्ही गणेशाची चतुर्थी, कारण गणेशाची चतुर्थ अवस्था आहे. सर्वम जगदम पत्तो जायते पहिली अवस्था, सर्वम जगदिदम पत्तस्तिष्ठती दुसरी अवस्था, सर्वम जगदिदम कई लयवेष्यती. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय त्याचा तुझ्यातच होतो गणेशा, पण या सगळ्याचा प्रत्यय तू देतोस. त्याकडे मला बाळ झालं निर्माण झालं, त्याचा वाढायला लागेल. एक लक्षात ठेव, माझ्या जबाबदाऱ्या वाढायला लागेल, त्या आजोबा मला वाढायला लागेल. माझ्या नातवाचा 1 दिवस जातो, त्याच वेळेला माझ्या वडिलांचा 1 दिवस संपलेला जातो, नातवाचा 1 दिवस जातो, आजोबांचा 1 दिवस 1 आठवडा असतो. आफ्टर सर्टन एज एव्हरी डे इज अ बोनस. अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात. आजचा दिवस बोनस म्हणून महाराष्ट्राने दिलेला आहे. चांगल्यात चांगला होता, चांगल्याच. म्हणून लक्षात की निरशका अवघे निरस शंका निरसन करतो ना, शंका निरसन. संदेह तुला डाऊट आहे, झाली ना, तुझी अडचण आहे, मी तुला पैसे दिले, निरसन झालं ना, ते दूर झाली ना, तर निरशाने शब्द वापरले. निरसता अवधेची निरसले, चंचूळ किसके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. आजोबांच्यातलं काय राहिले शेवटी सांगा बरं. काय आजोबांच्यातले गुण नाही. आजोबा मला काय इन्स्पायर करते, त्यांना बोलता येत नाही, पण तरी सुद्धा त्यांचे डोळे मला सांगते किती शांत आहेत डोळे. अजूनही त्यांच्या डोळ्यात भरी नाही आहे मृत्यूचं, त्यांच्या कपाळावर आठ्या नाही आहेत. किती प्रसन्न चेहरा आहे आजोबांचा. हे मला शिकता येणार नाही का आजोबांच्याकडून. हे निश्चळ जे आहे ते उरतं, चंचळ आहे ते जातं. आजोबांचा देह चंचळ आहे, पण आजोबांचं नित्य हास्य हे चंचल नाही आहे, ते टिकणार आहे. अशी कितीतरी माणसं असतात, काय सुंदर असतात, काय गोड बोलतात, कामासाठी नाही, त्यांचं बोलणंच कसं आहे हे उरतं. लक्षात ठेवा, ते मुख्य आहे. सार ते आहे आणि आत्म ते आहे. सार आणि आत्म. पुढे बघूया. सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती आहेसी सहज शेवटे. सोहम हंसा, 6 अहम, 6 म्हणजे तो परमेश्वर मी आहे. अनहंसा अहम 6, मी तो परमेश्वर आहे. दोन्ही बाजूंनी सतत सांगायला लागलो की मी म्हणजे 5.5 कोटी देह नाही,
मी म्हणजे माझं शिक्षण वगैरे नाही, कारण बस आता भाजीवाला माझा अपमान करतो, मला वाटतं 1.5 दमडीचा तो कसला 1.5 दमडीचा, 1.5 दमडीची माणसं म्हणून गोकुंची एक कथा आहे, थोडक्यात सांगतो. 4 जण बूट पॉलिशला होते. त्यावेळेला एक मित्र हिशेबी होता आणि दुसरा हिशेबी होता, पण व्यवहारही त्याला कळत होता, प्रेम त्याच्यात होतं. एक दिवस तो म्हणतो की 4 त्यांनी रुपया देतो. तो म्हातारा असतो, तो म्हणतो की माझ्याकडे 12 नाही आहेत तुम्हाला द्यायला, असं करा ना, तुम्ही आणखीन 3 वेळा माझ्याकडून पॉलिश करून घ्या, म्हणजे 12 माझे वसूल झाले. तो म्हणतो असू दे, तुझ्याकडे 12 काही हरकत नाही. त्यावेळेला तो म्हणतो बघ ही 1.5 दमडीची माणसं गेले तुझे 12 ते त्यावेळेस त्यावेळेला 12 म्हणजे 820 रुपये किमान गेले तुझे ते पैसे. त्याला खूप दुःख होतं. दुसऱ्या दिवशी म्हणतो आपण जाऊया ना परत पॉलिश वगैरे, मी तू 3दा करून घेतो की नाही मोजणार आहे, तो दुसरा मित्र म्हणतो. आणि त्यावेळेला तो म्हातारा कुठे नसतो. ते चौकशी करतात. ते म्हणाले काल रात्री गाडी आली आहे संध्याकाळच्या वेळेला, ते अंगावरून गेले. त्यावेळेला तो हिशेबी मित्र म्हणतो गेले ना तुझे कायमचे 12 तो तसे जात नसतात, ते जातात यावर माझी श्रद्धाच नाहीये. त्यांनी मला दिले घे. तो म्हणतो की 3 वेळा तुम्ही या, गाडी माझ्या अंगावरून गेली असती तर मी कुठे 3दा पॉलिश करून घेतलं असतं. ते गेले नाहीये, ते आहे कुठे ना कुठेतरी. काही दिवसानंतर तिथे एक मुलगा बसतो आणि पॉलिश त्यावेळेला तो विचारतो की अरे इथे एक म्हातारे बसत होते, त्या अपघातात गेले असं ऐकलं, काय झालं रे त्याचं? तो खिशातून 12 काढतो आणि तुमचे 12 ते माझे आजोबा होते. आजोबाने मरताना सांगितलं की तुला माझ्याबद्दल असलेली चौकशी करण्याची व्यक्ती होते, तिचे हे 12 त्यावेळेला माझं चुकत त्या 4 हिशेब करतो. हा मुलगा त्या म्हाताऱ्या किती श्रीमंत आहे माझ्यापेक्षा, 12 मिळाले परत तो त्याच्याकडे होता, या 12 काय करायचं? तो मुलगा कसंच नाही. मग हा सांगतो प्रेमाने मी तुला सांगतोय तू माझा मुलगा आहे, इथे बसू नकोस रे. त्यामुळे तो म्हणतो जग बदलने से तकदीर नाही बदलती साहब. माझे आजोबा इथे बसले होते, त्यांच्या अंगावरून गाडी गेली म्हणून मी इथे बसायचं नाही. आजोबांची तकदीर तशी होती, माझं जर नशीब तसं असेल तर माझ्याही अंगावरून गाडी राहिली, मी तिथे बसलो तर तिथे राहिली. जागेवर काही नसतं, ते फार महत्वाचं आहे. बघा ना, तो त्याचा विश्वास जो होता आणि त्या म्हाताऱ्याचं जे प्रेम होतं, कृतज्ञता होती, ते आत्मा आहे, ते सार आहे. तो विवेक करूया की व्यक्ती गेली ना, पण व्यक्ती जी आठवण ठेवून गेली ना, त्या आठवणीतून मी प्रेरणा घेणार नाही का काही घेतली पाहिजे. पुढे सोहम हंसा तत्वमसी, तत् म्हणजे ते ब्रह्म आहे, तो परमेश्वर तू आहे, तेवढंच काय तत्वमसी, ते ब्रह्म तू आहे. विचार पाहता स्थिती अशी सहजची होते. काय सुंदर शब्द आहे सहज. आपल्याला वाटेल की विचार मात्र केला पाहिजे, विचार केला पाहिजे. कधी कधी वाटतं महाराजांच्या वेळेला रेडिओ होता, बाबांच्या वेळेला रेडिओ होता पण टीव्ही नव्हता, आमच्या वेळेला टीव्ही होता पण मोबाईल नव्हता. तुम्हा लोकांना एवढे चॅलेंजेस आहेत, एवढे आम्हाला उपासनेच्या काळात नव्हते. मी अनुभवावरून सांगतो, बाबा म्हणायचे की मी समुद्रावर जायचो आणि त्याच्या लाटात ओंकार, आम्ही समुद्राच्या काठीच राहत होतो आणि गोवा एवढाच सेफ होता, रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही तिथे असायचो आणि परत येतो, बिलकुल काही धोका नव्हता. पण आमची उपासना त्यावेळेला सुरू झाली होती. त्या लाटेतला ओंकार ऐकून शांत किती गप्पा मारायचं म्हणून जरी गेलो तरी नाही, शांतच पाहिला होता. लाटात एक रिदम आहे, लय आणि लाटाचा एक आवाज आहे, नुसती गती आहे, एक प्रकारची रिदम आहे, लय आहे, गती आहे, आवाज आहे. त्याच्यात जर मी ओंकार ऐकला तर मी जास्त स्थिर होतो आपल्या पातळीवर. आणि याला चॅलेंज आहे मोबाईल, त्याला चॅलेंज आहे सोशल मीडिया, त्याला चॅलेंज आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि चॅलेंज आहे पण तो चॅलेंज तुम्ही स्वीकारला पाहिजे ना. आम्ही चॅलेंज कुठला स्वीकारतो, तो ब्लू व्हेल असे असतं. आता तू एवढी लेव्हल गाठलेली आहे, आता तुझ्या बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावर जा, टेरेस आहे ना, तिथून आत्महत्या करते, कोण आत्महत्या करतो, गेम बंद केली लोकांनी. सरकार चॅलेंज, मी मरायचा चॅलेंज घेतो, तू जा आणि तुझ्या हेडमास्टरच्या डोक्यावर तबला वाजवून घे. जातो तबला वाजवून रस्ती फिरवतो. चॅलेंज, हे कसले चॅलेंजेस आहेत? ही डिस्ट्रक्टिव्ह गेम आहे. परदेशाच्या सगळ्या गेम्स डिस्ट्रक्टिव्ह आहे. आपला छोटा भीम बघा, किती मुलं बघतात छोटा भीम. छोटा भीम तो पोकेमॉन वगैरे काय हिंस्र माणसं आहे. छोटा भीम चांगला आहे, मदत करतो सुपरमॅन सारखा आणि आवडतो लोकांना, मुलांना, विशेषतः मुलांना. सांगायचंय काय, कार्टून मधून सुद्धा संस्कार घडवता येतात.
कार्टून मधून सुद्धा भीम म्हणतो ना आपण, त्याला तेवढी शिक्षा दिली पुरेसे. मी म्हटलं तर त्याचा हात पाय मुळे भीम पण जाऊ दे का, त्याला संधी देऊया, पुढच्या वेळेला बघू ना. असंच केलं तर ते गमणार आहे. पुढे सांगितलंय दिसेना ना भासेना उपजेना उपजेना ना नासेना ते येना ना जाईना परब्रह्मदे निर्विकल्पी कल्पना तीत तोची बोलतावा संत. जो कल्पनेच्या पलीकडे असतो, तर कल्पना म्हणजे चिंता हो, चिंता, काळजी, नकारात्मक विचार, नकारात्मक चित्र बघायची, भविष्य काळाची, काय होणार, हे घर अर्ध करणार, आपण मरणार क्या, इतकं नकारात्मक चित्र का बघायचं. इतक्यात तुमचा मित्र सुद्धा येणार, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मला असे आहेत की ते इन्व्हेस्ट करता येणार नाही, सीएने सांगितलं सर तुझं घर बांधले होतं. आपल्यापैकी जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्या घरात किती पैसे आहेत, कॅश आहेत, तर ते इन्व्हेस्ट करू शकत नाही, किंवा त्यांना ते वेगळ्या पद्धतीने मिळवलेले आहेत. असा कोणीतरी येतो आणि एकदम घर बांधून मी नकारात्मक चित्र बघत असतो. ते विचार करूया. म्हणून पॉझिटिव्ह म्हणजे ब्राईट इमेजेस ऑफ फ्युचर, पॉझिटिव्ह आयडियाज, कल्पना अँड थॉट. म्हणून पॉझिटिव्ह जो आहे तो काळजी करणारच, त्याला खरं काळजी वाटणारच. आणि तो केव्हा होणार आहे, ज्यावेळेला त्याला आत्मानात्म विवेक कळेल, महत्वाचं काय, कमी महत्वाचं, म्हणजे सार काय, असार काय कळेल, त्याचा संसार आनंदात आहे. आणि संसार म्हणजे मी आणि माझी मुलं नाही, तो संसाराची अशी छोटीशी स्लाइस आहे. हा संसार नाही का आपला. कितीतरी जण म्हणतात इथे बांधते का खोटं वाटतं, ही माणसं आपली वाटतात आणि ती खरंच उपयोगी पडतात. असू दे, पुढे जाऊया. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्तीचे ऐसी आहे. सारासार विचार जर करायला लागलो तर आत्मनिवेदनापर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे जाणता जाणता जाणीवच नसतो. जप करता करता मी जप करतो हे भानच नाही. देहाची जाणीव, देह जाणीव आपण ज्या म्हणतो, बॉडी कॉन्शियसनेस गेली पाहिजे. उपासना करताना गेली पाहिजे, पूजा करताना गेली पाहिजे, पारायण करताना गेली पाहिजे, अभ्यास करताना ती जाते. आपण अभ्यास नाही करत, पण पारायण करतो, अभ्यास नाही करत. गंमत बघा, अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या समजून दिल्या ना तर आपलं पुढचं पारायण चांगलं. अगदी परवा पुण्याला गेलो होतो, आम्हाला गाडी मिळत नव्हती, दुसऱ्या दिवशी जायचंच होतं. अशा वेळेला एक म्हणता मला, तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखतो. प्रत्येक प्रवचन मी ऐकलेलं आहे. गजानन महाराजांच्या 22व्या प्रवचनात तुम्ही जे सांगितले ते मला जरा स्पष्ट करून सांगा. इतका मित्र झाला आणि तो काहीही सांगा वगैरे. खरंच सांगतो, मला साताऱ्याला जायचं महत्वाचं काम आहे, पोहोचता गाडी मिळेल का, मी नेतो ना. सकाळी 6ला जाऊया, 8ला पोहोचूया, परत मी येतो, 11ला मी ड्युटी जॉईन करतो. म्हणजे करतो ना, करा. झालं आमचं काम. गजानन महाराजांची कृपा हे मी म्हणायला नको का. गजानन महाराजांचे आणि तो आम्ही किती पारायण केली, म्हणजे पाठ येताना किती ओव्या वगैरे म्हणून दाखवल्या, अर्थच कळत नव्हता. त्याच्यात आत जायला शिकवत नव्हतं. प्रवचन ऐकली, म्हणलं बाबा प्रवचन गजानन महाराजांनी केली, मंदिरात झालेले आहेत, त्यांच्या पायात होतं. मला सुद्धा कधी कधी वाटतं की हा अर्थ माझ्या तोंडून कसा बाहेर पडला म्हणून हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलं काय, जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्ष्यांशे तद्रूपता मिळवावी. वाच्यांश आणि वाच्यांश म्हणजे शब्दार्थ आणि भावार्थ म्हणजे लक्ष. ते शब्दार्थ ठीक आहे ना, ते प्रत्येक हर म्हणजे हरी को देखो, म्हणजे हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे विष्णू. शंकरात विष्णूला पहा, विष्णू शंकराला पहा. शब्दार्थ तुम्हाला कळला ना, तर तसं होतच नाही. माझ्या शेजारी विष्णूचं मंदिर आहे, पण एक जर असेल महाशिवरात्र तर रजा करून दूर दूर खेळायला जातो. तेवढा मी एकनिष्ठ आहे का. मला बेलाचं पान मिळाल्याशिवाय परत येणार नाही, म्हणून रामकृष्ण परमहंस निघाले 15 किलोमीटर चालले ना ते, त्यावेळेला त्यांना बेलाचं पान मिळालं. आणि म्हणून त्यावेळेला आजारी असताना आवळा हवा होता, आवळ्याचा सीझन नाही, किती बागा शोधल्या, एका झाडाला एक आवळा होता, तो मग ही सिद्धी प्राप्त झाली. पण हे रामकृष्ण आहे, मला वेळ नाहीये, मुलांची परीक्षा आहे शाळेत, मला वेळेवर जायला पाहिजे. विष्णूला मी शिव म्हणून नमस्कार करू शकत नाही का. वाईट म्हणजे दत्ताकात ब्रह्मा विष्णू महेश आहे, पण दत्तातला शंकर मला दिसत नाही, मला दत्तात दत्तच दिसतो. दुर्दैव आहे, मला दत्तात ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही दिसलं पाहिजे आणि चौथा दत्त आहे तो दिसला पाहिजे. पुढे शेवटी बघूया,
सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप. सद्रूप म्हणजे त्याच्याशी विचाराने एकत्र झाले, चिद्रूप म्हणजे त्याच्या चैतन्याशी एकरूप झालेला. तर महाराजांचे प्रवचन, प्रवचनाचा अर्थ हे काय आहे? सद्रूप. सत संगती आहे ना, सत विचार आहेत ना त्याच्याशी. चिद्रूप म्हणजे महाराजांच्या चैतन्याशी, म्हणजे महाराजांच्या प्रभावाशी एकरूप व्हायचे. आणि मग तद्रूप होऊन जातो. मग एक प्रवचन सुद्धा माणसाला बदलून टाकतं. जर्मन माणूस सायन्स सांगत होता ना एक प्रवचन, त्या प्रवचनातले 3 शब्द जे आपण नेहमी म्हणतो, स्मरण करा, शरण जा, समर्पण करा. स्मरण, समर्पण, शरण इत्यादी सांगितलेली शब्द आहे. त्याला आणखी पाहिजे असेल तर अनुसंधान. 5 महाराजांची प्रवचनं संपली, तुम्ही नुसतीच वाचता का हे तो सांगतो आम्हाला. आणि शेवटी त्यांनी सांगितलं इनडायरेक्टली आम्हाला की गोंदवलेला तुम्ही आला, तुम्हाला 4च तास आहे, तर 3 तास माझ्या भोवती म्हणून माझा बायोडेटा मिळवू नका. जर्मनीत तुम्ही कुठे असता? जर्मनीतली माहिती आहे, पण जर्मनीत तुम्ही काय करता? तो जे सांगतो ते मला कळतही नाही, पण मला हाकलावं लागतं होतं ना. म्हणून ज्या दिवशी महत्वाचे दिवस होता त्या दिवशी मी खोलीत होतो. 6 महिने भारतात, 6 महिने जर्मनीत. असाच माझा प्रवास आहे. कारण मी, आपण म्हणतो ना नॉन येणार आहे तसा मी आहे. विचार करा, कळलं पाहिजे. म्हणून सद्रूप, चिद्रूप, तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले रूप, बाहेरचं नाही, आपलं रूप, आपले आतले रूप म्हणजे अरूप. तत्व निरीक्षणा उपाय, तत्व निरीक्षण ते पुढे सांगितलं. म्हणजे पृथ्वी आहे का, मी आप आहे का, हे सगळं बघा. त्याच्यानंतर जे पुढे ते 3 आहे, उभारणी आणि संवारणी, हे 2 समाज आपण वाचूया. इतक्यांदा आपण हे वाचलेलं आहे, परत परत समर्थांना सांगावं लागतं, कारण ते समजून घ्या तुम्ही. विवेक प्रलय हा एक नवीन शब्द, नवीन ते नव्यानं तुम्हाला सांगते. विवेक म्हणजे विचाराने केलेला प्रलय, बरोबर. ते रात्री झोपलोय, कल्पना करा, प्रचंड पाऊस पडतो, त्या पृथ्वी विरघळून गेलेले, सगळीकडे पाणी आहे, प्रचंड अग्नी पेटलेला आहे, त्या अग्नीमुळे पाण्याचे वाफ धरले, प्रचंड वारा सुटलेला आहे, वाऱ्यामुळे तो अग्नी विझून गेलेला आहे, आकाशात वारा शोषून घेतलेला आहे आणि आकाश ब्रह्माच्या ठिकाणी फक्त बोललेला आहे. आणि झोपा विवेक प्रलय कुठेही करतात. त्याच्या उलट संवारणी दिवस उभारलेला आहे. ओम है ओम पासून अवकाश, अवकाशापासून वारा वगैरे ते सगळं पाहिजे. आणि त्याचा एक भाग म्हणजे मी, पंचमहाभूत आणि 3 गुण, सत्व, रजतम, अष्टधा, हे 8 पैलू आहेत प्रत्येकाच्या अस्तित्वात. तुळशीच्या अस्तित्वाचे सुद्धा, तुळशीचे गुण आपल्याला दिसत नाही कारण ते निर्जीव आहे म्हणून, पण आपल्याला आपले गुण दिसतात ना, हे लक्षात ठेवा. उभारणी, उभारणी आणि संभारणी, हे सृष्टी कशी निर्माण झाली आणि सृष्टी कशी आपण फक्त वाचले, इतकं सोपं आहे. ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. आकाशाहून, कारण आकाश शेवटी ब्रह्मात शोधलं जातं ना, इतकं ब्रह्म सूक्ष्म आहे. आकाश दिसत नाही, ब्रह्म दिसत नाही. आकाश असतं, ब्रह्म असतं, पण ब्रह्मापेक्षा विशाल कोण आहे? आकाशापेक्षा विशाल ब्रह्म आहे. पुढे परब्रह्म असं तर निश्चळ, तेथे संकल्प उठलेला चंचल, तयास बोली जे केवळ आदिनारायण. पहिल्यांदा आदिनारायण निर्माण झाला, परब्रह्म आदिनारायण. संकल्प कसला? एकोहम बहुश्याम प्रजा एक, मी एकटा आहे, बोर झालेलो आहे. त्याला त्यांनी सांगितलं कंटाळा आलेला आहे, मला स्वतःचा कंटाळ, मला खेळण्यासाठी प्लेयर्स निर्माण करायचे, त्याला पण व्हिडिओ पार्टनर्स म्हणतो. ते कुठून करणार आहे? फक्त ब्रह्म आहे, कल्पना करायची. पण अशी चित्र बघायला शिका एकांतात असाल त्यावेळेला, तर तुम्हाला डागभर आतून कळेल. बघा ना, फक्त फक्त ब्रह्म आहे, काहीच नाहीये दुसरं, तर फक्त परब्रह्म आहे. त्याला जर आता मला चहा करायचा आहे तर साखर वगैरे बाहेरचे, मला शर्ट शिवायचं बाहेरचं आहे सगळं. अरे माझं शरीर आई वडिलांमुळे बाहेर आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात काहीच नाहीये. मग तो परब्रह्म स्वतःतूनच पहिल्यांदा आपण म्हणतो वनस्पती निर्माण करतो, नंतर पक्षी निर्माण करतो, पशु निर्माण करतो, माणसं निर्माण करतो, त्या क्रमाक्रमाने निर्माण का. त्याला संकल्प कुठला आहे? एकोहम, एक आहे, कंटाळा येतो. बहुश्याम प्रजा येय, म्हणजे प्रजा माझ्यातून निर्माण करतो. आता इथे कळायला नको का की आपल्या ब्रह्माचा अंश आहे म्हणून. मी सुद्धा ब्रह्मानच निर्माण केलेलं आहे, म्हणून ब्रह्माचा अंश माझ्यात आहे.
परमात्म्याचा आत्मा नावाचा अंश माझ्यात आहे. मी सामान्य माणूस नाही आहे. मी कुठलंही काम मी रस्ता गाडी तो मी प्राईम मिनिस्टर असेल. माझं कुठलंही काम मी जर पूर्णपणे निष्ठेनं केलं तर आमच्या दोघांची योग्यता सारखी आहे. चित्रगुप्त सांगणार आहे किती सुंदर रस्ता झाडत होता. न कंटाळा करता विठ्ठलाचं नाव घेत चल मी तुला स्वर्गात पाठवतो आणि तू प्राईम मिनिस्टर स्वतःबरोबर इतरांना एवढा इतके गुन्हे केले चल मी तुला नरकात टाकतो. तर चांगलं काय आहे? तुम्ही जे करता ते आयडियली करा, चांगलं करा, परफेक्टली करा आणि बोलणे करा, पूर्णपणे करा. बस तेवढंच करा. त्याच्यानंतर परब्रह्माचं का निश्चळ त्याचे संकल्प उठला तो जंचळ तयास बोली जे केवळ आणि नारायण. मूळ माहिती इथे त्यांनी सांगितले का आई आहे, आई वडील आहे, मुलगा आहे, नातू आहे आणि पंतू आहे. तिथपर्यंत गोष्ट सांगितली. पुढे कहाणी जास्त सांगितले. मूळ माया जगदेश्वर तयासीचं म्हणते षडगुणेश्वर आहे. षडगुणेश्वर म्हणजे आपण निरनिराळे गुण म्हणतो ते 6 सांगितले. पण कुठलेही चांगले गुण एकत्र केले की भगवंत तयार. भगवंतात दुर्गुण नाही, दोष नाही. षडगुणेश्वर हे कुठले औदार्य, सौंदर्य, त्याग, ज्ञान, सामर्थ्य असे वैराग्य असे गुण सांगितलेले 6. पण आपण 6 कशाला? सगळे गुण तर परमेश्वर. अष्टधा प्रकृतीचा विचार ते पहा. अष्टधा सांगितले की ब्रह्मापासून सगळे पंचमहाभूत निर्माण झाले, नंतर 3 गुण निर्माण झाले आणि 5 अधिक 3 8. आता या 8ची परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन इतकी बनतात. आपण त्या तुम्हाला सांगितलं ना, एक मुलगा उठतो जॉमेट्रीच्या पिरियडला आणि आम्हाला शिकवलेलं असतं की 360 डिग्री म्हणजे सर्कल, 361 डिग्री नाही, हे आम्हाला शिकवलेलं असतं. तो म्हणतो सर एकच डिग्रीचा कोण काढला, हे अँगल काढला 1 डिग्री, त्याच्यात 0.1 डिग्री आणखीन एक आहे अँगल, त्याच्यात 0.01 आहे, 0.001 आहे, 0.001. Infinite number of angles are there in just one angle of 1 degree. तुम्ही काय 360 सांगता? कुठे काउंट तुमचा संपवला? असं सर्कल आलं म्हणून संपला. अनंत आहे, सगळं अनंत आहे. एका अँगल मध्ये किती अँगल आहे? तुम्हाला एक सांगता 2 आणि 2 4 कुणी सांगितलं? 2 आणि 2 3 आणि 1 का नाही? 5 - 1 का नाही? 2.5 + 1.5 का नाही? का नाही? मी ह्याला उत्तर अनंत उत्तर आहे, संपणार नाही. कारण एकदा 2.5 + 0.5 सांगितलं तर 0.05 वगैरे मी करत जाणार, पुढे इकडे वाढवणार. 4 उत्तर आलं म्हणजे बघ, 4 उत्तर किती पद्धतीने. आणि आपण क्लोज्ड थिंकिंग आहे आपलं. मुलांना क्लोज्ड शिकवतो की ते 2 दगड आण, इकडून ते 2 दगड आण, 2 आणि 2 4 दगड. मी एका शिक्षकाला थांबवून विचारलं, अरे 2 मुलं घे, 2 मुली घे, किंवा 2 मुलं घे, दुसरी 2 मुलं घे, 2 आणि 2 किती झाली? 4 मुलं झाली. मुलं आणायला सांग, 2 आणि 2 4 दगडच कशाला पाहिजे? तर पुस्तकात लिहिले, पुस्तकात लिहिले बरोबर आहे. कारण इझिली अवेलेबल दगड आहे आणि काही लिहिते हा हेच की हो दगडच आहे म्हणून शेवटी मोजायचं आहे. काय 2 आणि 2 म्हणता इतकी उत्तर आहे असं शिकवलं पाहिजे. अकार आईकडे गुणक्षोभिणी त्याने जन्म घेतला. आता अष्टधा प्रकृती आहे ना, गुण त्याच्यात निर्माण झाले, क्षोभ झाला. क्षोभ म्हणजे त्याच्यात एक प्रकारची उकली फुटली, त्याला एक स्फोट झाला आणि त्यातून 3 गुण निर्माण झाले. आईकडे इकडे गुणक्षोभिणी तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. हे त्रिगुण म्हणजे काय? अकार, उकार, मकार तिन्ही मिळवणी ओंकार. पुढे पंचभूतांचा विस्तारला. ओम सगळ्यांच्या आधी होता, त्यातून सगळं निर्माण झालं. पुढे अकार, उकार, मकार. आकाश म्हणजे अंतरात्म्याचे, तयापासून जन्म वायूचे, वायूपासून तेज आहे. इतक्यांदा आपण बघितले वायूचा कातरा प्रवाह घसवटे घर्षण त्याने उष्ण वन्य केले. सूर्यबिंब ते प्रकटे दैठाई. वारा वाजतो शीतळ तेथे निर्माण झाले जळ. ते जळ आतून भूगोल निर्माण झाला. त्या भूगोलाच्या पोटी अनंत बीजाची या पोटी पृथ्वी पाण्या होता भेटे अंकुर निघते. आता पृथ्वी पाणी आहे, पृथ्वी आणि पाणी त्याच्यात बीज पडलं, अंकुर निघाला, अंकुर निघाले. पृथ्वी वल्ली म्हणजे वेली, पृथ्वीवर वेली आहे, नाना रंग, पत्रे म्हणजे नाना पानं, पुष्पांचे तरंग, आकाश, नाना स्वार, मग ते फळे झाली. पत्रे, पुष्पे, फुले, मुळे, नाना वर्ण, नाना रसाळे, नाना धान्ये, अन्ने,
केवळी येथून आले. हे सगळं त्या ओम मधून आलेलं आहे, त्या ब्रह्मापासून आलेलं आहे. हे पुन्हा वाचलं तरी ते तुम्हाला कळणार. अन्नापासून झाले रे, तर हे नवीन आहे. रेक म्हणजे ज्याच्यापासून मूल निर्माण आणि त्याचं बीज, त्यातून ते नवीन फर्टिलायझेशन म्हणतो ना, ते निर्माण होतं. म्हणून अन्नापासून झाले रेक, रेकापासून प्राणी उपजत. ऐसे हे रोकडी प्रतीत उत्पत्तीची अंडज, चारज, स्वेदज, उद्भिज शब्द नवीन आहे, पण आपण बघितले. अंडज म्हणजे अंड्यातून जन्मलेले पक्षी वगैरे. जारज म्हणजे प्लॅसेंटा मधून, म्हणजे गर्भाची पिशवी असते त्यातून जन्मलेले म्हणून त्याला मॅमल्स म्हणून पडते. स्वेदज उवावह, त्याच्यापैकी घामात जन्मला. घामात किती जंतू असतात कुणाला माहिती आहे. त्याचं उद्भिज म्हणजे पाण्यातून भरायले किंवा जमिनीतून भरायले. पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवल शोध म्हणजे कौतुक सृष्टी रचनेचे. तुम्ही सृष्टी रचना आहे. ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकलित म्हणजे संक्षेपण थोडक्यात मुलीला प्रकार, आता विस्ताराचा संहार तोही ऐका. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मारामाची करी, करी आणि विवरी यथायोग्य पुढे संहार निरोधेला. श्रुती पाहिजे ऐकेला, इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. संहार उद्या वाचले. त्यांनी काय सांगितलं की पहिल्यांदा फक्त ओंकार होता किंवा ब्रह्म होता, बरोबर. ब्रह्माने संकल्प केला, अनेक झालं पाहिजे, मग त्यातून निर्माण झालं. पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, ते शेवटचं मी तुम्हाला सांगतोय. आता आकाश, त्याच्यात स्पंदन झालं, त्यातून वारा निर्माण झाला, वारा वेगानं व्हायला लागला, त्या वेगातून अग्नी निर्माण झाला, अग्नीचं जे तेज आहे त्या तेजातून पाणी निर्माण झालं. ते तुम्हाला उदाहरणासाठी होती की ते पाणीदार डोळे आहेत नाही, त्याचे पाणीदार म्हणजे रडके नाही आहेत, तेजस ते काय पाणीदार मोती आहे तो. दॅट पर्ल इज सो ब्राईट. पाणी हे तेजापासून निर्माण झालेलं आहे आणि पाणी गोड झालं आणि पृथ्वी निर्माण झाली, बरोबर आहे. हे झालं. त्याच्यानंतर 3 झाले निर्माण, सत्व रजतम हे जे आहे 3 आणि 5 अष्टधा प्रकृती, ही मूळ प्रकृती. त्याच्यापासून हे सगळे प्राणी निर्माण झाले. प्राण्यांचा कर्मही आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा अमिबासारखे प्राणी निर्माण झाले, त्याच्यानंतर मोठे झाले मासा, तर ते पाण्यात होते. कासव पाणी आणि जमीन त्याच्यावर होतं. नंतर वराह झाला की ज्यांनी पाण्यात राहून युद्ध केलं आणि आपल्या सूर्यावर सगळी पृथ्वी उद्धारली. त्याच्या वराह चतुष्पाद आहे, क्वाड्रुपे, फक्त याच्यातच राहतो, जमिनीवरच राहतो वराह. त्याच्यानंतर नरसिंह झाला, अर्धा माणूस अर्धा पशु. त्याच्यानंतर छोटा पशु झाला वामन. त्याच्यानंतर परशुराम झाला, हत्यार वापरायला लागला. त्याच्यानंतर राम झाला, लग्न करून त्यांनी सेकल संस्कृती केली. त्याच्यानंतर कृष्ण झाला, त्यांनी ज्ञान जगाला दिलं, कायम टिकणार. रामाने आता उपदेश नाही केला, कृष्णाने केला. बुद्ध झाला, बुद्धाला आता काय बुद्ध म्हणायचं का पांडुरंग म्हणायचं तुम्ही ठरवा. बुद्ध म्हणजे की त्यांना राग येतो, दगड मारते तुम्हाला. हे मी पुण्यात बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध म्हणलं गोव्याच्या बाहेर की मला खरंच मोर्चा काढते माझ्या घरावर, म्हणून आम्ही सांगतो बुद्ध म्हणजे तो बुद्ध, मला तो आवडतो. पण पांडुरंग हाही बुद्ध आहे. पण बुद्धाची जी सगळी लक्षणं आहेत, बुद्ध शांत आहे, बुद्ध स्तब्ध आहे, बुद्ध हालचाल करत नाही, बुद्ध चिंतनात असतो. विठ्ठल कसा आहे, विठ्ठल कसा आहे, विठेवर उभारायला इतकी वर्ष बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे विठ्ठल लक्षात ठेवा. आणि कलंकित अवतार आहे. हे सगळं जे झालं ना त्याला उभारणी म्हणलेलं आहे. आता हे सगळं नष्ट होणार आहे, उलट्या क्रमाने त्याला संभारणी म्हणलेलं आहे की आपण उद्या उभारणी आणि संभारणी अगदी महत्वाच्या समाज आहेत, सोपे समजायला. पण शेवटी मगाशी सांगितलेला विवेक कळलं. सगळं नष्ट होणार आहे, मीही त्याच्यात नष्ट होणार आहे. बघूया. आणि दिवसाच्या सुरुवातीला सगळं पुन्हा निर्माण होणार आहे, मीही पुन्हा निर्माण होणार आहे. मग मी दारुडा म्हणून पुन्हा कशाला निर्माण होऊ सांगावं, दुष्ट म्हणून पुन्हा कशाला निर्माण होऊ. मला समजा तबला शिकायचा आहे तर तबला शिकायला आज क्लासमध्ये नाव का नको करायला, ऑनलाईन तबला का नको शिकायला. अरे दररोज माझा नवीन जन्म आहे आणि दररोज प्रलय आहे माझा. एवढं मनाच्या पातळीवर बघूया. त्यातून सारा सार विचार आत्मा नटमोडून तयार होते. त्या ठिकाणी ताट बसूया शांत. ज्यांना शक्य आहे आणि उद्या सकाळी 6:30 वाजता इथे यायला हरकत नाही. खूप छान आपण काका आरती करूया आणि ध्यान करूया. शांत श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी
देव